कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 जपतारी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुरनौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश इत्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञानप्रदान सतवचन अमृतञ्च अद्वैत भाव पटुतारहित बुद्धिरास्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं निवांत म्हणू आपण बोलूया स्वस्ती श्री वटेषु जोलपुनि जगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी प्रगटे तव तव न दिशे लपे तव तव आभासे प्रगटना लपाला आशे न खोमता जो बहु जव जव होये तव तव काहीच न होये काही न होणी आहे अवघाची जो सोने सोने पणावुने न येताची झाले लेणे न व्यसता जग होणे अंगे जया कल्लोल कंचुक फेडिता उघडे उदक देवी जगेशी सम्यक स्वरूप जो
परमाणूच्या मांदिया पृथ्वीपणे नवचेची वाया देवी विश्वस्फूर्ती इया झाकवेना जो देवी विश्वस्फूर्ती इया झाकवेना जो चांगदेव 65 आपण चांगदेव 65च्या 5व्या 6व्या ओवी पर्यंत आलेलो आहोत. चिंतन करीत करीत आपल्याला झेपण आपल्याला पेलन सर्वांना लक्षात येईल. ज्ञानोबारायाचं बोलणं तर गुह्ये गूढ आहे, प्रगट आहे, खोल आहे, विवेकाचे बोधाचे समाधीची भाषा आहे आणि प्राकृत भाषा आहे, छंदातली भाषा आहे, व्याकरण शुद्ध भाषा आहे. पण त्या भाषेला आपल्याला जसं जसं जमन, आपल्याला जसं जसं स्पष्ट होईल, आपल्या अंतःकरणात उतरलं पाहिजे. ते संतांचं बोलणं ते आपलं झालं पाहिजे. शास्त्राचं बोलणं शास्त्राचं नाही राहिलं पाहिजे. ग्रंथांचं बोलणं ग्रंथाचं नाही राहिलं पाहिजे. असा आग्रह नसावं की ग्रंथांचं बोलणं ग्रंथाच्या भाषेत बोलावं. ते आपलं झालं पाहिजे. आपलं झालं तर ते आपल्यासाठी उपयोगाचं आहे. पाठांतर करणाराचं जे आहे ना, तर ते ग्रंथांचं बोलणं ग्रंथातच राहतंय आणि याची ग्रंथी तशीच राहत असते. याची जी अज्ञानाची गाठ आहे, कल्पनेची गाठ आहे, अहंकाराची गाठ आहे, ती उकलत नाही, उलट अधिक घट्ट होत असते. म्हणून नाथराय बापूराव महाराज परमपूज्य गुरुरी बापूराव महाराज नाथराय ते चरण म्हणत होती. आमच्या पाठात ऐकण्यात येईल की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अभ्यासिली आणि त्यांच्या संगतीने मन चावड झाली. कारण शास्त्र जर नुसते पाठ केले ना, शास्त्र मनात उतरते हे नाही. शास्त्राचे शब्द मनात राहतील पण शास्त्राचा गर्भित अर्थ मनात उतरण असं नाही. आणि शास्त्रानं जो परिणाम व्हायचा अंतःकरणात, त्या कल्पना जायच्या, जो बोध व्हायचा, जी भ्रांती जायची, जे अज्ञान निवृत्त व्हायचे, जे अपरोक्ष ज्ञान परिपक्व दशेला याचे ना, त्या शोकनाश व्हाता, आनंद व्याप्ती व्हायची, ह्या घटना घडल्या पाहिजे. शास्त्राच्या बोलण्यानं, ग्रंथांच्या बोलण्यानं ग्रंथी सुटल्या पाहिजे. तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. गाठ सुटणं ही भ्रांतीची अज्ञानाची निवृत्ती आणि झालो पोटी शीतळ ही आनंद व्याप्ती. शोकनाश आणि आनंद व्याप्ती. आतापर्यंत आपलं दुःख आणि दुःखाचे जे शोक होत होते, आपल्याला चिंता वाटत होत्या, ती अवघी चिंता वारली पाहिजे. शास्त्र ऐकल्यावर, संतांचं बोलणं ऐकल्यावर, पाठ ऐकल्यावर चिंताच नाही राहिली पाहिजे. काही जन्म मरणाची विसरलो चिंता, येण्या जाण्याची विसरलो चिंता, सुख दुःखाची विसरलो चिंता, सुखा दुष्काळाची विसरलो चिंता, तरुणपण म्हातारपणाची विसरलो चिंता, गरिबी श्रीमंतीची विसरलो चिंता, जाती गोताची विसरलो चिंता, नावा गावाची विसरलो चिंता, मान अपमानाची विसरलो चिंता, जन्म मरणाची विसरलो चिंता. त्या चिंताच्या पोटातल्या चिंता सांगितल्या मी आता तुम्हाला. त्याच्या पोटाची काय, त्या जन्म मरणाच्या भ्रांतीच्या पोटात हे इतक्या चिंता आहे. आणि इतक्या बी चिंता संतांच्या शब्दानं निवृत्त होत असतात. होत असले तरच आपण संतांचे शब्द ऐकायलो, तरच आपण शास्त्र ग्रहण करायलो. नाही तर काही नाही, ती बकबक आहे, वटवट आहे. मंडुकी वटवट तैसे ते गा. ते बोलणं नाही, ते ऐकणं नाही, ते सांगणं नाही, ते कीर्तन नाही, ते पाठ नाही, ते प्रवचन नाही. जर आपल्यात परिणाम होत नसला तर ती बकबक आहे, ती बडबड आहे.
तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सक्ती. तुम्ही जे ऐकायले तुम्ही जे सांगायले तुकाराम महाराज म्हणजे तुमचं जे चाललंय ने हे खरं आहे का खोट आहे मला कळते, मला चाचणी आहे त्याची. काय चाचणीवाल्या माणसाला कळत नाही चाचणी पुढे गेली का मागे राहिली, कच्ची राहिली का कडक झाली. चाचणीत 2 प्रकार असतील. चाचणी नॉर्मल रेंज गाठली गेली पाहिजे. पुढे गेली तर कडक होती, मागे राहिली तर पाणी सुटत आहे. ती बर्फी असू का गुळ असू का चक्की असू ती पगळती अशी ती लांब लांब जाते ती असं तिकडे. आणि जर पुढे गेली तर कडक कडक होती. दाबडाना फोडत नाही, दाताना कडा कडा जाव कवा कवा त्या गाऱ्याच्या गोळ्याची चाचणी पुढे जावा. ती चेंडू फळीला खेळायला जमतो मग तो दात पाड्या बा ते पाहुण्याला तर वाळला तर मग काय करावं त्यांनी, काय कसं करावं त्याला. ते परातीत दाबावतो परत वाजती, नाही तर परातीत चटणी डोळ्यात जाती. एकूण बाजूला चटणी वाढलेली असती ते दाबावतं. पराती असतात अशा उताने. आता त्या पराती कशा आहेत अशा पहिल्यासारख्या नाहीत. अशा मधात त्याचं असं तोंड वर केलेली त्यानं माणसाकडे अशी डोळी वाचून पाहती ती परात. माईक बंद करा. आणि त्याच्यातला जो तो लाडू घऱ्याचा जर दाबला पुढे चाचणी गेलेला तर ती खाली जातं काय होतं ते चटणी डोळ्यात जाती पाहुण्याचे. असं मग ही कोणची चाचणी गेलेली पुढे गेलेली आणि काही माग राहिली तर ते समजातच काल होतं, ते चटणीत काल होतो लाडू. मग तू म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तशी जशी चाचणी नॉर्मल पाहिजे, मध्यबिंदू गाठता आला पाहिजे, पुढं नाही गेली पाहिजे, मागं नाही राहिली पाहिजे. आणि हे त्याच्यातल्या आचार्यालाच कळत, कोणाला कळत नाही. कोणी म्हणतं मला स्वयंपाक करता येतो आणि स्वयंपाकापाशी लय शहाणी जमत असतील. कसे हे टाका पाणी टाका, अजून कोणी म्हणतं गुळ टाका, अजून फोडणी देताना कोणी म्हणतं अजून टाका चटणी मिरची पावडर अजून टाका. अरे तू तुपल्यासाठी स्वयंपाक करलाय का समद्यासाठी? कोणासाठी? समद्यासाठी करायचं का तुझ्यासाठी? तू तुपलाय त्याचा विचार करून करायला. तुला खाऊ वाटतं तिखट, कोणी म्हणतं मिठाचा पावडर अजून टाकाय. अरे तू तुपल्यासाठी नाही समद्यासाठी आहे ना. काय मग समद्याचा विचार करून टाकायला पाहिजे. कसं मिठाचा पुडा खाऊन टाकायचा रे, मीठ वाढतो आम्ही सुरुवातीला वाढतो ना मीठ. तुला काय काय घ्यायचं घे ना, तो हापशीत पुढात होतो ते. तू आत टाकल्यावर पुन्हा काय करता येतं का? मीठ अजिबात नाही टाकलं तर ज्याला लागल तसं घेता येते. बर मला सांगा मग तुमच्या ते व्हिडिओ ऑडिओ बंद करून टाका. जे लिंकवर ऐकायले त्यानं कृपया आपले व्हिडिओ आपले माईक म्यूट करा, बंद करा. ठीक आहे. मग जसं चाचणी तुका म्हणे मज कळते, चाचणी हा आपला आपण याचा पाव लागलो. तसं शास्त्र ऐकताना आपल्याला ते कळायचं का? पहिली गोष्ट तर आपल्याला ते ऐकू आलं का? आपली वृत्ती तिकडं नसली, आपले इंद्रिय तिकडे प्रवर्तन नसले, ते ऐकूच येत नाही. ऐकू आलं का पहिली गोष्ट? ध्यानात घ्या. बरं ऐकू या लागलं पण ते कळायलं का? साधू संत जे बोलायले ते कळायलं का? बरं काय काय गोष्टी अशा आहेत असं कळत आहे पण ते पटायलं का? हे पहा, ऐकू येणं कान असल्यावर ऐकू येत असते. कानात मन असल्यावर काय होत असते? ऐकू येत असते. आणि ऐकू आल्यावर बुद्धीचा उपयोग केला तर कळत असते. आणि ती बुद्धी जर शुद्ध स्थिर सरळ संतांच्या सेवेनं देवाच्या सेवेनं चांगली पुनीत झालेली असली तर पटत असते. दगडाला ऐकू येत नाही, म्हशीला ऐकू येतं पण कळत नाही. पण भाषा भानगडीत दगडाला ऐकू येतं का हे बोलणं? नाहीये. म्हशीला ऐकू येतं का नाही पण कळत नाही.
म्हशीला कशामुळे दगडाला कशामुळे ऐकू येत नाही? त्याला कान नाही मन नाही म्हणून ऐकू येत नाही. म्हशीला कसं काय ऐकू येत आहे? अहो बंद करा ना तुम्ही, म्यूट करा कोण कोण आहेत नवीन मंडळी आलेली, तुम्ही येतानाच म्यूट करून या तिकून. कान घेऊन या फक्त इकडं, तोंड घेऊन इकडे येऊन. बाबासाहेब कर बाबासाहेब. हा, कारण तुमच्या आधी एक तोंड सुरू येतो, तोंडाला लागू नका ऐकू नका. मग सांगायला लागलो काय मी, काय चाललं आपला विषय इथं, काय चाललं होतं? दगडाला काय ऐकू येत नाही, तिथं कान नाही, दगडात स्थूल आहे दगड, पण तिथं सूक्ष्म काहीच नाही. सूक्ष्म कान नाही, सूक्ष्म मन नाही, सूक्ष्म प्राण नाही. आणि ही तिथं व्यवस्था नसल्यामुळे तिथं ऐकण्याची घटना घडत नाही, तिथं वाजण्याची घटना घडत. हातोडा हाणला, दगडावर दगड हाणला तर काय होतंय? वाजत आहे, पण तिथं ऐकू येत नाही. ऐकायला नुसतं स्थूल नाही, सूक्ष्म लागत आहे, सूक्ष्म यंत्रणा लागती. शब्द आतासाठी कान लागतो, ध्यानात घ्या. वृत्ती बाहेर यासाठी प्राण लागतो, वृत्ती लागती, ह्या गोष्टी लागतात. कान आणि वृत्ती ह्या दोहीला चार्जिंग किंवा शक्ती चालवायसाठी प्राणाची. मग कान प्राण आणि मन असल्याशिवाय ऐकू येत नाही. मनात चेतन ते असतं, रेडीमेडच असतं, ती तिकडून आणायचं नाही. म्हणून आवाज तर असतोच मन म्हणलं की. म्हणून ऐकू कुठे येत असत? कान प्राण आणि मन असल्यावर. आणि ती म्हशीत आहे, म्हशीला कान बी आपल्यापेक्षा मोठा वाटतं, पाळू बी, हात बी घोल बी आपल्यापेक्षा मोठंच आहे थोडंफार, आणि पडदा बी आपल्यापेक्षा कसा आहे, म्हणून आपल्यापेक्षा जास्त ऐकू येतं म्हशीला. तुम्ही काय ऐकता? म्हशीला, कुत्र्याला, कुत्र लांबूनच चाल घेतं कोणती पावलं वाढली की, त्याचे कान झाकले नाही आणि त्याला जास्त ऐकू येते. म्हणून म्हशीला ऐकू येतं यंत्रणा असल्यामुळं, पण बुद्धी नसल्यामुळं काय होत नाही, कळत नाही. पाहती काय काय कमी ना आपल्यापाशी काय काय जास्त आहे. आणि हे आपल्यापाशी दगडापेक्षा काय काय जास्त आहे, दगडापेक्षा कान प्राण मन जास्त आहे. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, दगडात नाही ते आणि माझ्यात आहे. किती चांगले आहेत आपण, ध्यानात घ्या. अहो कान झाडाला पण नाही, कशाला? झाडाला जीव आहे, प्राण आहे, मन आहे, पण कान नाही, म्हणून ऐकू येत नाही झाडाला. ध्यानात घ्या, जीव आहे तो, पण कान नसल्यामुळे काय होत नाही. दगडात तर प्राण बी नाही, मन बी नाही, पण प्राण आणि मन झाडात आहेत, पण कान नसल्यामुळे ऐकू येत नाही, पाय नसल्यामुळे चालता येत नाही, हात नसल्यामुळे देता घेता येत नाही. कोणाला? झाडाला. त्या गोष्टी तिथं नाहीत, नसल्यामुळे ते अपंग आहे. बऱ्याच गोष्टीत अपंग आहे, ते विकलांग आहे. कोण? झाड. बऱ्याच गोष्टी कमी आहेत त्याला, आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी जास्त आहेत, पण आपण त्याच्याकडे पाहिलं नाही, त्याचा उपयोग बी केला नाही, आणि त्याचा उपयोग करून काही मिळले बी नाही. आता बसतो सतार कान आपली उघडे बडबड ऐकायला, भांडणं ऐकायला, स्तुती निंदे ऐकायला, रेडिओ ऐकायला, टीव्ही ऐकायला, मोबाईल ऐकायला. कानानं काय ऐकलं आपण? तुकाराम महाराज म्हणते, निरार्थक कारणी कान डोळे वेची वाणी. निरार्थक कामात आपण आतापर्यंत आपले कान, आपले डोळे, आपली वाचा वापरलेली आहे. दिली चाले वाचा शे मागील तपाचा. ही दिलेली वाचा चलती ना, तर माग कितीतरी तप पुण्य केलेले, त्याच्यामुळे चलती, त्याच्या जोरावर. आणि आता बोलायला लागलो तर ते तप संपायला लागले, ते पुण्य संपायला लागले. जसं मोटरसायकल चालायला लागली तर पेट्रोल काय व्हायला, संपायला लागलं. तसं बोलायलो, चालायलो, ऐकायलो, पाहिलं तर आयुष्य संपायले, मागल तर पुण्य संपायले. ते पुण्याचा वापर चालला इथं उडवायलो आपण ती. काय व्हायला लागलं? समजा कापूस शिकून घरात संकात पैसे ठेवले, तर बाजारला चाललो, मोबाईल आणलो, कपड्याला इस्त्री करायलो, दाढी करायला काहीतरी बेड आणलो, तर काय व्हायला लागले? ते पैसे काय व्हायले? समजा व्यवहार जे चालला त्या भांडवलावर शेतकऱ्याचा, त्याचे काय व्हायला लागलं? भांडवल संपायला लागलं. तसं बहुता सुकृत येणार दे लाभला ना, तर इथं त्या देहानं जो जसा वापर करतो तस तसं ते भांडवल संपायले.
जसं इंद्राचं भांडवल संपत तया पुण्याची पावती, तशी इथं बी पुण्य संपत नाही का? इंद्राचं संपत त्याला हसतो आपण, आणि इथं तर बी संपत आहे. आणि ज्या दिवशी मागलचं भांडवल सर्व संपन, त्या दिवशी मग प्रयाण काळ, त्या दिवशी मग इथून सुट्टी, त्या दिवशी मग हकालपट्टी. सुट्टी कशाची? सुट्टी सन्मानानं असती. हकालपट्टी, वरताड, जाळपोळ, आवरावरी असो. मग सांगायचं तात्पर्य काय, की आपण जे वाणी वापरायलो, कान वापरायलो, मग आपल्याला कान वाणी मन आहे ते दगडात नाही. ते कान कोणात नाही, कान दगडात. कान तर दगडात बी नाही, झाडात बी नाही. पण झाडात प्राणन मन आहे. नुसते प्राणन मन काय करते? कान असल्यावर प्राणन मन असल्यामुळे त्याला त्याचं सोसमी कळत आहे. पण दुसऱ्याला वाणी नसल्यामुळे बोलता येत नाही, कान नसल्यामुळे दुसऱ्याचं ऐकू येत नाही. कोणाला? झाडाला. झाडात व्यवहार आहे, पण स्वतः पुरता आहे. स्वतःचा श्वसनाचा व्यवहार आहे. स्वतः त्याला कुऱ्हाड हाणल्यावर दुःख होत आहे, पण वाणी नसल्यामुळे बोलता येत नाही. कोणाला? झाडाला. दुसरं कोणी बोललं तर कान नसल्यामुळं ऐकू येत नाही. पहा झाडाची दुर्दशा. म्हणून ध्यानात घ्या, पापाधिक्यानं मिळालेल्या फळ ती देहेत. पापाधिक्यानं महाराज खूप मिळालेली छान देह. सांगायलात महाराज, हा? खूप छान सांगायला सोप्या सोप्या भाषेत. हो ठीक आहे, ठीक आहे. हो ऐका, ऐकत राहा, आणि तुम्हाला काय अभिव्यक्त करायचं शेवट करा. ठीक. मग पापाने मिळालेली फळ आहे, तर म्हणून त्याच्यात कमतरता आहे. आणि आपल्याला पुण्यानं फळ आहे. बहुता सुकृते नरदे लाडला, पुण्याची फळ येते. पुण्य फळले बहुता दिवसाचं फळ झालं पुण्य. फळाला आलेले कान आहेत पुण्य, प्राण आहेत व्यवस्थित पुण्य, आरोग्य आहे पुण्य, आयुष्य आहे पुण्य, मन आहे पुण्य, बुद्धी आहे पुण्य. पुण्याने भेटलेली सामग्री ही पैशाने नाही भेटत बाजारात. कोणी? ही ईश्वराने दिलेली सामग्री पुण्य पाहून. काय पाहून? जसा वाड्या तोंड पाहून वाढीत असतो, तसा देव बी तसाच आहे. समजायला सारखं नाही वाढीत. त्याचं पाहतो आधी कसं येतं. मास्तर समजायला सारखे मार्क देतो का पत्रिका पाहून? उत्तर पत्रिका पाहून. मग त्याचं चुकलं का कसं? समजायला सारखं द्यायचे ना. हा तसं नसतंय ते. समजायला सारखे म्हणलं शाळेत काय जात, घरीच राहा, समजायला घरीच पास करतो. शाळेत कशाला बांधायची? आणि शिक्षण खात्यात कशाला खोलायचं? ते शिक्षण मंत्रीच कशाला करायचा? म्हणजे व्यवस्था असती ती पाहून असती. म्हणून तुमचं प्रारब्ध, आपलं पाप पुण्य पाहून आपल्याला दिलेले. मनुष्य देह देऊन बी काहीला कान कमी, काहीला डोळे कमी, काहीला आयुष्य कमी, काहीला आरोग्य कमी, काहीला शक्ती कमी, काहीला बुद्धी कमी. हे पाहूनच वाढ दिलेली. सकळ जीवाचा करीतो सांभाळ त्याच्या. राम झारो के बैठकर सबका मुद्रा लेत, चाकी जैशी चाकरी ताको वैसा देत. ज्याची जशी सेवा आहे, त्याचं जसं पुण्य तसं त्याला लाभलेलं. म्हणले कस का आम्हाला गरीब केलं? ते तुम्ही आम्हाला कस का हात काय टाकल्या ते त्याला विचार, आम्हाला नाही माहित. तुम्ही काय काय काहीतरी करून आली उभारी काम उमदा केला, तुम्ही काहीतरी लफडे केले म्हणून हात काढे आहेत तुम्हाला. समजायला का हात काढे? हा बाकीच्या तर घाडे आहे, तुला हात काढे कस काय? बाकीच्या तो लॉकेट आहे, तुला हात काढी कस काय आली? काय ध्यानात घ्या. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून आपल्याला जे जे मिळाले ते सुकृतानं मिळालेले, सुकृतानं. म्हणून किती चांगले. आपल्याला कान आहे, आपल्याला प्राण आहे, आपल्याला मन आहे, आणि इतकी व्यवस्था असल्यावर ऐकू येत असते. मग ऐकू यायला लागलं आपल्याला. आणि शुद्ध पुण्य असल्यामुळे संतांचं बोलणं ऐकू आले. नाही तर दुसरेच भांडणं ऐकू आली असते. चाव चाव म्याव म्याव कुत्र्याची ऐकू आली असती. ट्रॅक्टरच ऐकू आलं असतं गेलेलं, धड धड घड घड घड. जे योग्य ऐकू आलं ते योग्य सामग्री, योग्य बुद्धी, योग्य संचित पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा हसा झालो सन्मुख. नाही तर भांडणाशी सन्मुख झालो असतो, कोल भुकीची सन्मुख झालो असतो, कुत्रे भुकलेलीच ऐकू आली असते, बायको संगत भांडणं ऐकू आली असते. तू इनमयी. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय,
की योग्य ऐकू यायला लागलं. ऐकू तर यायला लागलं ही व्यवस्था असल्यामुळं, पुन्हा योग्य ऐकू यायला, कामाचं ऐकू यायला लागलं, हे बी भाग्यच आहे महाराज. ऐकू येतंय ते कानामुळं बर का, आणि हे भाग्य आहे. ऐकू येतं हे काय भाग्य आहे. ऐकायलाच नाही आल्यास काय करता येत. बाहेर झालोय जगी, काय झालं, बाहेर झाल्यावर काय करायचं. म्हणून बाहेर नाही हे चांगले. म्हणून मनुष्य देहात कान लय भाग्याचा आहे. आज श्रवण इंद्रिय पाहाले, काना इतकं भाग्य नाही. श्रवणाची वाटाचं महत्व काय सांगितलं, चोखाळलेली शुद्ध. श्रवण चांगले, खूप चांगले, खूप चांगले. काना इतकं इंद्रिय कोणतंच चांगलं नाही. कानी जे पेरिले डोळा ते उगेली. डोळ्यातून उगवत असते, डोळ्यातून आज जात ते रूप. ध्यानात घ्या, कानातून आज जातो तो शब्द महावाक्याचा, आणि बुद्धीत तो थांबतो, बुद्धीत तो फुटतो शब्द, आणि बुद्धीत त्या शब्दाच्या अर्थाचा कोंब बाहेर येतो. आणि तो डोळ्या वाटे येत असतो की जगत देवी, सर्व देवी, जे पाहायला लागलो, द्रष्टा दृष्टी दर्श, हे सर्व काय देवच आहे असं होतं. व्यापकतेनं, व्यापके भरिले तोच हरी. हे डोळ्यानं उगवलं, साक्षात्कार झाला, निश्चय झाला, भूमिका बांधली, अवघा देवची झाला पायी. हे कानानं ऐकलं आणि डोळ्यातून उगवलं, म्हणजे बुद्धीत अर्थ लागला, बुद्धीत निश्चय झाला, बुद्धीत तशा प्रकारचा काय झाला एकरूपता लक्षात आली. ते बुद्धीत ओळखू येत असतं. म्हणून आपल्याला कान आहे, आपल्याला प्राण आहे, आपल्याला मन आहे, हे तर म्हशीला बी. म्हणून दगडापेक्षा भारी आपल्याला काय कान आहे. ध्यानात घ्या, दगडापेक्षा झाडापेक्षा भारी काय आपल्यात कान आहे. म्हशीपेक्षा भारी आपल्यात काय, म्हशीला कान मन आहे, प्राण आहे. पण म्हशीपेक्षा भारी आपल्यात काय बुद्धी आहे. आता आपण माणूस आहे. हे पहा, देहानं आपल्यात, दगडात, पुतळ्यात, घरात काही फरक नाही. कानानं आपण दगडापेक्षा झाडापेक्षा श्रेष्ठ आहे कान भेटल्यानं. आणि कान प्राण आणि मन भेटल्यानं आपण झाडापेक्षा आणि दगडापेक्षा चांगली. आणि बुद्धी असल्यामुळे आपण म्हशीपेक्षा, पल्या कुत्र्यापेक्षा, पशुपक्ष्यापेक्षा चांगली. बुद्धिमुळे बरं का, त्याच्यामुळे माणूस आहेत आपण. माणूस पृथक काय, फक्त बौद्धिकता आहे म्हणून बुद्धी आहे म्हणून. बाकी तर समजा पैशीच आहे. तुमच्या कुत्र्यापाशी आणि तुमच्या पैशी बुद्धी जर सोडी तर सारखंच आहे, काय कमी नाही. बा, तुम्ही पाळलेलं कुत्र आणि कुत्र्याचा मालक जर बुद्धी वापरीत नसला, मनुष्य परी कुत्री, फक्त ते वाटात खातो आणि ताटात खातो, इतकाच फरक आहे. पण म्हणून सांगायचं तात्पर्य काय, फरक नाही. म्हणून बुद्धीचा फरक आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही. म्हणून आपल्याला कान असल्यामुळं संतांचं बोलणं ऐकू या लागलं, प्राण आणि मन असल्यामुळं कळायला लागलं, बुद्धी असल्यामुळे त्याचा अर्थ लागायला लागला. ध्यानात घ्या. आणि बुद्धी शुद्ध साधक अवस्थेत असल्यामुळं, मुमुक्षुलक्षेत असल्यामुळं, शुद्ध स्थिर अंतर्मुख सात्विक सहज झाल्यामुळं, निरागस झाल्यामुळं पटायला लागले. ज्याला पटत असेल त्याची अशी झालेली, ज्याला फक्त कळत असेल त्याची अशी झालेली नाही. करायला सुरुवात करा, अशी बुद्धी करा. माझे आई आहे तसे पाहे, नाही तरी घरा जाई, चोरून या माई, अशी बुद्धी आणावी. चोरून गाण म्हणजे संयमित करा, तशी तयार करायची. तयार करा. चोरून आणा म्हणजे अंतर्मुख करा. तिकडे जाऊ देऊ नका, तिला लपून ठेवा, तिला वारा लागू देऊ नका जगाचा, विषयाचा. जपा तिला. गोप्य धन नाही वारा लागू असं, पाहून येतो असं दुर्जनाशी. धनी दृष्टी लागे आवडीच्या रसा, शेऊ जिरे तैसा आपणाशी.
म्हणून हे गोप्य धन आहे. म्हणून या बुद्धीचं जतन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जतन करा, जतन करा. धावते सायरा, त्या बुद्धीला जतन करा, नाही तर चालली ती. पेट्रोल कसं असतं महाराज, सांडलं तर ना संपतच, उडतच. पण ते नुसतं उघडं ठेवलं तरी उडत. हे पाणी आयल, हे बाकीचे गोड तेल काय होते, सांडले तरच वाया जातील. उघडं राहिलं तर काय होत नाही. हा त्याच्यात माश्या काही त्या कचरापर्यंत पण काय संपत नाही, तितकं त्याचं प्रमाण कमी होत नाही. पण पेट्रोल अशी वस्तू आहे ती सांडल्यावर तर लावण्याला तर गेलीच, पण उघडी ठेवली तरी गेली. नाही, बाटलीला थोडं घोल जरी असलं सोयी इतकं, कॅसा इतकं, तरी बी काय होत, लिकेज जमत नाही. तिथं काय होत नाही, लिकेज जमत नाही. लिकेज काढा. आपल्याला पंक्चर झालीत काय झाले, लय लिकेज झाले. डोळ्या वाटत काही, काना वाटत काही, नाका वाटत काही, विषयाच्या बरडीला, विषयाच्या रानात कुंकड बी वाहा लागले. हवा बाहेर चालली, शक्ती बाहेर चालली, विवेक शक्ती बाहेर चालली. जिने निश्चय करायचा ती वाहा लागली. मन खराब व्हावं लागले, बुद्धी खराब व्हावं लागली. म्हणून रक्षण करायचं, असो आपला विषय विस्तारित व्हायलाय. म्हणून संतांचे शब्द असे ऐकाव आणि त्याचा महत्व कळावं की मला कान आहेत, मला प्राण आहेत, मला मन आहे, मला बुद्धी आणि ती शुद्ध आहे. म्हणून संतांचं बोलणं काय व्हालंय, काय लागलंय, काना वाचनाची भेट व्हावं लागली. असो, आता इतकं झालं. आता अशी संतांचे शब्द जर आपण ऐकत असतो तरच फायदा होतो. हा आपला विषय होता. आपल्याला काय काय मिळालेले, शब्दाची काय किंमत आहे, ऐकू येतं त्याची काय किंमत आहे, कळतय त्याची काय किंमत आहे, पटतय त्याची काय किंमत आहे, कशामुळे पटायले, कशामुळे कळायले, कशामुळे ऐकू आले, कशामुळे संतांची भेट झाली, कशामुळे नरदेह भेटलाय, त्या गोष्टी कळाव, याचं महत्व कळाव, त्या गोष्टीचं विश्लेषण व्हावा. आणि असं कळून जर आपण संत संगत करीत असतो तर फायदा आहे. कुठं बी कळून फायदा आहे. पा नाही कळालं ना, विडीची विडी बहुतची विडी. लग्नात गेला तर लग्न कराव, कोण तो नवरा तिथं का न कळून लग्नात असला तर याडा येतो. न कळून मौतीत असला, मौतीत आपण आहे तर मौत म्हणजे काय असती, कोण मेलेले, कोणाला जाळायचंय, आपला कोण आहे त्यो, काय असं, किती वाजता मौत आहे, किती वाजता त्यो त्याचा देह सुटलेला आहे, बर का. की काय काय व्हावं तिथं, तिथं माहिती असावं नाही. आपण मोती लावलो ती बी माहिती असा, नाही तर लग्नाच्या कोणच्या गप्पा काढता असतो तू, माणसं भेटली की राम 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 घालतो असतो मोतीत बी. अरे तुला कळलंच नाही, मग तू कुठेस, काय नाही झालं, हरी राम राम जय गोपाल कुठं पर पाहुणे भेटल्यावर घाला का नाही राम राम. जैसी स्थिती आहे त्याच्या पुरी राही गपचूप राहतो. तू कोण्या पंक्तीला आहेस, तू कोण्या ठिकाणा आहेस, जो जे तिचे गौरव नेणे तयाची ते भिंगुळवाणी. प्रत्येक गोष्टीचा स्थानाचा महिमा असतो, तिथं तसं राहा. म्हणून मोतीला नवे कपडे, खिशाला पेन, टायन डायन बूट पॉलिश करून जाऊ नाही. कारण तिथं कसं आपण जायचं, कसं तिथं बोलायचं, कसं तिथं वागायचं, कसं तिथं कळालं पाहिजे. ज्या जागेवर आपण रोडला कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं चालायचं, कोण्या बाजून चालायचं, कुंकड पाहून चालायचं, रोडचे नियम पाळून रोडवर असावं, मौतीतले नियम पाळून मौतीत असावं, लग्नातले नियम आणि समजा व्यवस्था पाहून लग्नात असावं. आणि तसं परमार्थात संत संगतीत सर्व कळून, हे पा कळूनच तिथं राहा, कुठं बी कसं राहा. आणि नसलं कळत तर मरून जावा म्हणतात महाराज. आगायच्या ज्ञानाच्या ठाई जायचे चित्ता चाड नाही, त्याची जे आली पण काही खाऊन या मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञाना तो काय कामाचा आहे. महाराज म्हणते सटविने नेला कायचा नाही. ते कुठं बी असलं तर कळून असावं, भांडणात बी कळून असावं. तर आपण गेलो भांडणातून लागलो दुसऱ्याच मारायला, पण कोणाचा गुन्हा आहे, आपल्यानं गुन्हा केलेला आहे का पुढच्याने केलेला आहे, लगेच धाराधरी करून नाही तिथे गेलं. कशी
आपण धारेत कोणाला खांद्याला त्याचा कोणा नाही त्यालाच मारतो. काय म्हणजे कोणाकोणाची भांडणं आहेत, कशामुळे येत ते खरं आहे का खोटं कारण द्यायचं, आपण कुंकून व्हायचं का आपण बाजूला राहायचं, आपलं काही आहे का त्याच्यात, का गेला की लगेच धरलं का चांडी लगेच हाणायला लागलं लगेच गाठी नाही तर कशानं. अरे तसं नको करू, जरा दम धर. काय करू इतकं उतरला आधी कळून घे ना काय झालं ते, आधी कळून घ्यावा का लगेच हाणायला लागा काऊन. हे भांडणाचं जसं आपल्याला कळत आहे प्रत्येक जागेवर कळून असावं. काय असावं, कुठे बी राहा तुम्ही पण कळून राहा गाड्या. कोण्या जागेवर तिथली नेम, तिथली व्यवस्था, आपलं तिथं काय अभिनय, आपलं काय तिथं, आपलं काय भूमिका आहे आपली तिथं. प्रत्येक जागेवर आपली काय भूमिका असते, तिथं आपली श्रोत्याची भूमिका आहे, कुठं आपली पाहत्याची भूमिका असते, कुठं आपली चालण्याची भूमिका असते रोडवर. त्या भूमिकेत तिथं सावध राहा, सावध राहा. जिथं असेल तिथं काय करा, भजनात बी सावध होऊन भजनी लागा. गोंगाडेवाणी नका करू महाराज म्हणतील. कसं सावध नाही राहिले ना की तालाच्या, स्वराच्या, चालीच्या, लावणीच्या दुसऱ्यात नादी लागतो. ती काय करतं की आपल्याला जी दुसरी नाद लागतेच ना, आपली जी पाणी बेसरा माल जातो ना फुटून, माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं आणि गुलाब जाई जो मोगरा फुली तर म्हणल्यावर बरं आहे. पण ते जर काँग्रेसला आणि बेसरमला आणि शहराला जात असलं तर ते दुसरं फोडायला लागलं त्यानं. तसं आपल्या भजनानं शुद्धता वाढायली का, स्थिरता वाढायली का, विश्वारा अभिमुक्ता व्हायली का, का आपण विक्षिप्त व्हालो, का आपण ढोंगी व्हालो, सोंगी व्हालो, दांभिक व्हालो. भजन ते वंगळ आणि नरकात आणि चुकीने महाराज म्हणजे तसं व्हालं कसं व्हालं म्हणून आपण जाणून भाजनात असावं, जाणून श्रवणात असावं, जाणून लग्नात असावं. आणि हे असं महत्व कळलं त्या गोष्टीचं महत्व कळत आहे. मग तिचा गौरव कळाला आपला, जो जेठीचा गौरव नेणे तयाची ते नाही तर श्रवणात बसला त्याचं काहीच महत्व नाही म्हणून चिठी घ्यायला आलो तर आपण महाराज काय सांगायला लागली ते आपल्याला कळायला, आपल्याला कान आहेत, आपल्याला मन आहे, आपल्याला बुद्धी, आपल्याला पटायले का नाही, हे ब्रह्म काय, माया काय, जग भास कस काय, त्या गोष्टी काहीच नाही म्हणली. आता कौरव काय उपयोग पंगत कवाय काय केलं आज रात्री, काय होती पंगत आज भरायचं काय म्हणजे साबुदाणा आहे का भगर आहे, माहिती भेटायला पाहिजे. मग अशी माहिती भेटल्या करोच्या जरा मन लागत रे, तू सांगतो आणि काय फुसका बार काहीतरी बार ठासल्याला पाहिजे. काही काही माणसं आधी चौकशा करते तिकडे काय चाललंय. धोरण काय धोरण पाहिजे, म्हणून खरं धोरण सत्यात पाहिजे. धोरण जर धोरणात चुकलो तर आपण, धोरण म्हणजे हेतू, तेची संत ज्यांचा हेत पंगत नाही, ज्यांचा हेत चहा पाणी नाही, सोय नाही, पण ऐकणाऱ्याला काही देणार आहेत का नाही. काय महाराजाचं काय कसं ठरलेलं आहे, सप्ता कुता द्यायला आहे का, असा अंगावर घेतलेला आहे का, असा रोजा नाही. महाराज रोजा नाहीत का गुत्ते, आणि ऐकणाऱ्याला आहे का नाही काही आहे. मग अशी धोरण काय होत आहे, धोरणबाज महाराज, धोरणबाज ऐकणारी, धोरणबाज टाळकरी, धोरणबाज वाजविणारी. काय ते धोरणानं चाललं, कुंकड चाललं असो. मग असं नसू नाही, कसं असावं, अरे सरळ असावं, सहज असावं. संतांनी जसा परमार्थ केला आणि जसा सांगितलाय तसा करावं. मनानं करू नये, मनोमार्ग गेला मनानं करू नये आणि मूर्खाच्या नादी लागून करू नये. काय काय दोन गोष्टी, मनानं केला तर आपण काही शहाणी नाहीत तितकी म्हणून आपलं चुकूनच, आणि दुसऱ्या मूर्खाच्या नादी लागून केला त्याचं धोरण नाही आपल्याला कळलं तर आपण काय होत असतो, त्याच्या नादी लागून वाया जात असतो. म्हणून धोरण कळावं. संतांचं धोरण वेगळंच आहे. संत म्हणते
विठ्ठलाचा येते. विठ्ठला वाचून मला काहीच नको आणि दुसरे मज नाही आता निमिली या चित्ता पासून या. तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल हे मन प्रपंचापासून व मन ते म्हणे बैसलेसी. एक धरीला चित्ती नामी रखुमाईचा पती. हे धोरण आहे संतांचं. हा धोरणार म्हणून धोरणानं यावं. सांगणाराचं बी धोरण लक्षात घ्यावं आणि धोरणानं राहून ऐकावं. तेव्हा फल भेटत असते. मग असो आपला विषय विस्तारित झाला. आपण भूमिका मांडली आतापर्यंत. तर असं आपण श्रवण करायलो कोणाचं? चांगदेव 65च जे ज्ञानोबरायाचा प्रसादिक बोलणं. ते प्रसादिक बोलणं आपण ऐकायलो. पण आतापर्यंत आपण बेसिक पाहिलं की असं सावध होऊन ते बोलणं ऐका. आणि असं ऐकल्यावर काय सांगतेत महाराज? महाराज सांगते ए चांगदेवा. चांगदेवाला आशीर्वाद देते. चांगदेवाला 1400 वर्षाचा समजून मोठा समजित नाही. चांगदेवाला रिद्ध्या सिद्ध्या मिळालेल्या आहेत म्हणून मोठा समजित नाही. चांगदेवाच्या पाठांतर 64 कला 14 विद्या मुखोद्गत आहेत म्हणून त्याला मोठा समजित. हे ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला मोठा समजित नाही आणि मुंगीला बी लहान समजित नाही त्याला. जय मी तो पप्पा. तुम्ही बोलायला लागली तिकडे कोण्याकाला? कोण बोलायला होतो? विष्णूचा मोबाईल म्यूट नव्हता. हो हो महाराज. तुम्ही आता महाराज 4-5 वेळ झाला. 2दा रिमूव्ह केलं तुम्हाला मी. एकदा सोडून 2दा रिमूव्ह केलं पण तुमच्या लक्षात नाही बसायला त्या गोष्टी. पवन महाराज तुम्ही सर्वाला एकदाच म्यूट करता येते. मला माहिती भेटली ती. तुम्हाला सर्वाला म्यूट कर. जे जे आले त्याचं माईक बंद करता येतं तुम्हाला कायमच. ते त्यासाठी मग माझ्याकडेच पूर्ण लॉक ठेवावं लागतं असं आहे ते. हा ते तुम्ही काय आहे ते घ्या. ते आज कोणतं येतं बऱ्याच मीटिंग वाल्याकडे तसं आहे. ठीक आहे हे एकाला सांगून जमत नाही. काहीला न सांगता आहे. कळत असते. काहीला सांगून कळत असते आणि काहीला न सांगून बी कळत नसतं. अशी 3 वर्गाची लोक आहेत. प्रकाराची 3. आणि तुका म्हणे केले जण हे इशारानच केला. आपल्या काय बरे मायेनच केलेला पागडा आहे असा. बहुरंगी माया अशी विखुरली तिचा पागडा आहे. म्हणून न सांगता कळतय तो उत्तम आहे. सांगून कळतय तो मध्यम आहे. आणि सांगून बी कळत नाही किती सांगू तरी असं. म्हणून अरे न सांगता कळत असतंय त्याला सत्पुरुष म्हणा, महात्मा म्हणा. स्वयं प्रेरणेने त्याला कळते. आपल्यापासून कोणाला त्रास व्हायला आणि कोणापासून आपल्याला व्हायला न सांगता कळत असतं. ते ईश्वराची चिबुती असते. न सांगता तो महाकळू येते. नंतर तसे संत आहेत, तसे देव आहेत, तसे महात्मे आहेत, तसे सत्पुरुष आहेत. त्याला महापुरुष म्हणावं, महात्मा म्हणावं. तशाला न सांगता कळत असते. आणि न सांगता कळणारे सांगत असतील बर का. आणि त्याच्याकडून ऐकल्यावर ऐकून कळत असते. काहीला ऐकून कळत असते. ऐकून कळणं श्रुती, न सांगता कळणं स्मृती. आणि सांगून बी कळत नाही काय म्हणा त्याला. सांगून बी कळत नाही स्मृती. सांगून बी कळत नाही. अरे सांगून कळतय त्याला माणूस म्हणाव. माणूस कोणला म्हणाव? सांगून कळते त्याला. तो शिकण्याचा अधिकारी. त्याला संभावना आहे, त्याची शक्यता आहे सुधारण्याची. सांगितल्यावर कळत आहे. उपदेश त्याच्यासाठीच असतो, सांगून कळणाऱ्यासाठी. न सांगता कळणाऱ्यासाठी उपदेश नसतो. इशारा ते खून त्याची त्याला इशारा असतो. न सांगता कळणाऱ्याला फक्त इशारे असतो. इतक्या माणसातून एका माणसाला मला चहा प्यायला नेता येते असं करून बसाडेवानी म्हणूनच चला चहा प्यायला असं माहित इतक्या माणसात. मंडपातल्या भरलेल्या वाघिण्यात, गच्च भरलेल्या वाघिष्ण्यामध्ये मंडपामध्ये आपल्याच 2 पाऊंडाला चहा प्यायला नेत असतो. किती हुशार आहेत आपण. बोलत नाही त्या चहा प्यायला चला म्हणत. असं हाताने खुनी दुकान, डोळ्याने खुनी दुकान लय झालं असं म्हणतो. असं बिल वाटू काढता येत नाही समजायला करून. जास्त वेळ असं काढता येत नाही.
असं चालतानाच असं करायचं. इशारा ते खून तेची तयार. पण एखादा पाहुणा जर असला माझ्यासारखा असा शेण्या बुद्धीचा, काय म्हणले चला कुंकर चालायचं कोणाला घ्यायचं कच्ची आत्याला म्हणतात काय. आता हे नको मिली त्याची बिन याची बी. चहा प्याचा होय तुमच्या इथं. आता तो मग तो बसा इथेच, आपण आता पंगत बसणार इथेच बसा. म्हणजे चहा पाजायचं तरी लायकीचा पाहिजे तू. काय पाहिजे त्या पाहुण्याचं घर कितकुस, त्याची साखरपती कितीच्या पावशेर सकाळी आणून ठुली मंडप भरलेला आहे. आणि पाहुणा असा भरलेला असो. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून आपण खुलून राहू, नामस्मरण करावं, एकांतात राहू. श्रवण करायच्या आधी ह्या व्यवस्था लावल्या पाहिजे. शब्दाची सेवा करायच्या आधी आई वडिलाची सेवा, समाजाची सेवा, ईश्वराची सेवा, जपाची, तपाची, तीर्थाची ह्या सेवा घालड्या. ह्या सेवा घालड्याशिवाय आपण लायकीच येत राहत नाही, पात्रच राहत नाही. म्हणून पात्र व्हागाड्या, पात्र होऊन संतांचा ऐका असो. म्हणून ज्ञानोबा आहे जे सांगायला लागले ते चांग देवाला सांगायले. चांग देव इतका जरी मोठा होता पण त्याचा मोठेपणा त्यानं मानला नाही. व्यवहारातला मोठेपणा आहे तो. आणि याचा लहानपणा आहे कोणाचा, व्यवहारातला लहान बी नाही मोठं बी नाही. त्यानं फक्त पात्र पाहून सांगितले. आणि मग सांगितलं त्याला योग्य येतो. योग्य असल्यामुळे त्याचा योग्यपणाचा उपयोग त्याला सांगण्यात उपदेश करण्यात की तू योग्य आहे तर तू लपला चांग द्यावा. आणि तुला जग दिसायले, दिसणारे जग तू नाही. ज्यानं दिसायले ते तू नाही. ज्याला दिसायला वाटलं ते तू नाही. त्या सर्वाचा अधिष्ठान तू आहे. जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला खरी. आपण पाहिल्याच आहेत आपण. प्रगटे हे जसं दिसायले प्रगटले आलं. प्रगटे तो हे ना दिसी, ते प्रगटे तर हे ना दिसी. आणि हे प्रगटे तर हे आभासी. हे प्रगटे हे लपे. ध्यानात घ्या. प्रगटे तो न दिसी. हे प्रगटे हे परमात्मा प्रगटे तो जगदा भासू न दिसी. आणि हे लपे म्हणजे अज्ञानानं न काय होणं, याचं अज्ञान होणं, याचं आभान होणं, परमात्मा न कळणं. मग आभासी, हे आभासी हे तरळते पुढं, खोटाच नसल्याला पुढं तरळते. आणि प्रगटना लपला असे नको मता. दोन परमात्म्याचं मूळ स्वरूप पाहिलं तर ते कधी झाकळलं नाही कशानं आणि उघडं झालं नाही कशानं. पण ते झाकलं आणि उघडं झालं ह्या प्रतिभासाकडे, भासाकडे पाहून त्याला तसं म्हणावं लागतंय. काय व्हावं लागतंय? म्हणावं लागतंय. ते झाकलं आणि ते उघडं झालं. ते झाकण कशानं उघडं कशानं होईल. हे पहा, आकाश ढगानं झाकतं का नाही? दाट ढग आल्यावर झाकत का नाही? हे पहा, वर्षा ऋतूमध्ये आकाश ढगानं झाकत का नाही? आणि शरद ऋतूमध्ये उघड होत का नाही? शरद सर्व ढगाची दिंडीमा घेऊन जातो का नाही? सर्व गर्दी, सर्व डाग धबधे, सर्व हे जत्रा कोणाची? वर्षा ऋतूत आलेली ढगाची जत्रा, गर्दा. शरद ऋतूत दुपारी झाल्यावर जे थंड गुलाबी गारवा सुटत असतो त्याच्यात एक बी ढग राहत नाही शरद ऋतूमध्ये. वर्षा ऋतूमध्ये ढगाची गर्दी असती पावसाच्या. आणि शरद ऋतूमध्ये सर्व मग ढगानं आकाश झाकलं का नाही? शक्य नाही. आणि ढग गेल्यानं आकाश उघड झाले का नाही? काय झालं? पण ढगानं आकाश झाकलं का तुमची डोळी झाकली? ढगानं सूर्य झाकला का तुमची डोळी झाकली? ध्यानात घ्या. हे पहा, एवढं मोठं सूर्य पण अशी जर पुन्हा तुम्ही जर अशी जर बोटी केली पुढून तर झाकतो का नाही? मग सूर्य झाकला का नाही? बोटानं तुमच्या तळ हातानं
सूर्य झाकला का तुमचे डोळे झाकले? सूर्य उघडाच आहे. जर सूर्य झाकला तर समजा जगानच बोबाटा करो की कशानं सूर्य झाकलो, कशानं सूर्य झाकलो. मग तुला झाकला का समजायला झाकला? ध्यानात घ्या. मग तुला सूर्य झाकला का तुला डोळा झाकला? ध्यानात घ्या. सूर्य जसा ढगानं सूर्य झाकत नाही, तळव्यानं सूर्य झाकत नाही. हे तुपलं तुला आहे, तुपलं वैयक्तिक आहे. तुपल्या घरची भानगडी तिकडे नाही झाकलं काही. तसा ज्याला जग दिसलं त्याला देव झाकला का नाही? देव झाकला का याच पाहणं त्याच्या पाण्याला आडू आलं. समजायला झाकला का याला? मग याला जर झाकला तर देव झाकलेला आहे का? अरे आपण देव कळत नाही असं म्हणताना बी तुकाराम महाराज म्हणते देव आहे, सुकाळ दिशी देव आहे, देव आहे. उंच ठाई उभा राहून पाय. ज्ञानोबा राय म्हणते अवघा देवाची झाला पाहिजे. आणि आपल्याला तर आता काहीच कळत नव्हतं. मग आपल्या न कळण्यात बी समजायला न कळणे का? साधू संत तर देव पाहते. तो का म्हणे आम्ही देखतची नाही देवाविन काही दुसरी ती. मग आपल्याला नाही कळाला ती आपली बिमारी आहे का तिकडे? जीवाला देव कळा नाही, जीवाची बिमारी आहे का तिकडे देवाला बिमारी झाली? ध्यानात घ्या. म्हणून तो लपला का परगटला. आणि कळाला याला सद्गुरुकडे गेला, सेवा केली, महावाक्य उपदेशाचं उपदेश झाला आणि त्याचं तत्व पदार्थ शोधन केल्यामुळे त्याला महावाक्याचा अर्थानं अहम ब्रह्मस्मी असं ज्ञान झालं. मग मला उघडा झाला देव पहिलाच उघडा होता का आता उघडा झाला? मग पहिला उघडा होता तर झाकलेला गावा होता? झाकलेला गावात नव्हता. आणि झाकलेला गावात नव्हता तर उघडा गावा झाला? ध्यानात घ्यायचं. झाकलेलं नसतं ते उघड होत असतं का? म्हणून प्रगट ना लपाला असे ते प्रगट. म्हणून पावसाळ्यानं आकाश झाकलं नाही आणि हिवाळ्यानं आकाश उघड झालं नाही. काय 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 ठोक मानानं सांगितले. मी ऋतूची नाव नाही घेतली, आता मोसमाची नाव घेतली. पावसाळ्यानं आकाश झाकलं नाही आणि हिवाळ्यानं आकाश उघड केलं नाही. पाहणं आता ढग नाही काय नाही, उघड झालं का नाही? ओपन का ओबीसी काय? पावसाळ्यात ओबीसी असते आणि हिवाळ्यात ओपन मध्ये येते आकाश. कसं लय भानगडी येत असं. त्या भानगडी काय त्या भानगडी तिसऱ्या भानगडी वाचत म्हणते आमचं नाव बस का घेतले? अरे तुमचं नाव नाही ते तुम्हीच मूर्ख हातल्यामुळे तुमची म्हणली ती. तुम्ही ओपन बी नाही तर ओबीसी बी नाही तर. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की आकाश झाकत नाही आणि आकाश उघड होत नाही. तसं ब्रह्म झाकत नाही अज्ञानानं आणि उघड होत नाही ज्ञानानं. प्रगट नाही लपाला असे न खोमता जो त्या दोन्हीचा स्पर्श आकाशाला ढगाचा स्पर्श सुद्धा झाला नाही. आणि ढग कशाने नेली म्हणले? वाऱ्यानं. वाऱ्याचा बी स्पर्श झाला नाही आकाशाला दोन्ही बी नाहीत. पण या झाकणारे ढग नाहीत आणि उघड करणारे वारं बी नाही. कोणाला झाकीत काय ढग, उघड काय करतय? वार. म्हणजे वारं नेत ते समजे ढग. वाऱ्यानं ढग येत असतील आणि वाऱ्यानंच ढग जात असतील. मान्सून आला म्हणतो ना तेव्हा तिकडून वारच येत असते, मोसमी वार. त्यानं ढग येत असते तिकडे मान्सूनची. कुठून? इकडून येत असते केरळ कडून, तिकडून येत असते तिकडं कुठं अंदमान निकोबार बेटाकडून, इकडच्या खाली अरबी समुद्र कोणत्या हिंदी महासागरातून. हिंदी महासागरातून इकडे अरबी समुद्राकडे येतात आणि अरबी समुद्राकडून केरळ कडून इकडे येते मुंबईत येते. असं फिरून येतं जरा ते बायपास. असो मग ते ढग आले. अरे ढग काय ढग? वाफ आहे. वाफ काय? पाणी. हवाच्या रूपात आलेलं पाणी, बाष्प रूपात. हा. आणि मग हवा आणि ढग दोनच नाहीत. काय नाहीत महाराज? पाणी बी हवाच आहे. ढग कशाचे म्हणले? वाफाची. वाफ कशाची? पाण्याची. पाणी कशाच आहे?
S2 वाऱ्याच आहे. पाणी कशाच आहे आणि ढग कशाची आहेत? काय ढग कशाचे आहेत? वाऱ्याचे. पाणी कशाच आहे? वाऱ्याच. मग आलेलं कशाच आहे? वाऱ्याच. आणि गेलं कशाने? वाऱ्यानं. वारा आला आणि वारा गेला. काय ढग आले म्हणजे काय आला? वाराचा आला. आणि वारा कशाने गेला? वाऱ्यानंच गेला. मग आलं वार, गेलं वार, आणि राहिलं आकाश. काय होतं बी आकाशच. आणि वार आकाशाशिवाय नसतंच. जसं ढग पाण्याशिवाय नाही, पाणी वाऱ्याशिवाय नाही, आणि वार आकाशाशिवाय नाही. मग हे आलं गेलं काहीच नाही ना झाला. प्रपंच आहे परब्रह्म. काहीच झालं नाही, काहीच गेलं नाही. मिथ्याभूत भय अवघी ब्रह्मस्थिती. काय आलं काय गेलं? काय जन्मलं काय मेलं? कशाची उत्पत्ती झाली, कशाचा प्रलय झाला? काहीच झालं नाही. जसं आकाशाच्या ठिकाणी नाही म्हणून न खोमतय आकाश. आकाशाला स्पर्श नाही झाला कोणाचा? ढगाचा. आणि आकाशाला स्पर्श नाही झाला कोणाचा? वाऱ्याचा. अजून म्हणून ध्यानात घ्या, आकाश अस्पर्शे. ध्यानात घ्या. आणि आकाश आरूप आहे. ढगाचं रूप आकाशात नाही. ध्यानात घ्या. आणि वाऱ्याचा स्पर्श आकाशात नाही. आणि आकाशाशिवाय स्पर्श नाही, आणि आकाशाशिवाय रूप नाही. चला जा तिकडे. कसं करायचं कोड उकला. आकाशाशिवाय दोन्ही नाही, आणि आकाशात दोन्ही नाही. म्हणून दोन्ही नाही एकटाच आकाश आहे असं म्हणा. तसं ज्ञान अज्ञान दोन्ही नाही, एकटाच परमात्मा आहे असा म्हणा. म्हणून न खोमता जो बहु जो जो होई तो काहीच न होई. काही न होणे आहे अवघात जो. अशा नावारूपानं, अनेक आकारानं, अनेक प्रकारानं, अनेक गुणानं जरी बहुविध वाटलं जगत भास, तरी एकटाच त्याचा एकपणा मळल्याला नाही. एकच अनेक रूपानं जरी कल्पित रूपानं दिसलं तरी ते अनेक नाही. बहु जो जो होय तो काहीच नाही झालं. लय झालं. अरे काहीच नाही झालं. काय झालं? म्हणून स्वप्नामध्ये लय झालं. काय झालं? लय खूप विस्तार झाला. कोणची बी गोष्ट झाला ना. जेवण लय झालं, पाऊस लय झाला. कुठं? स्वप्नात. माल लय झाला, धान्य लय झाली, बहु झाली. बहु जवळ होय तो काहीच न होय. झालं लय मोठ, भरपूर, रगड, दू. त्याला खेड्यातल्या भाषेत काय म्हणते? दू. वेगळे. कापूस डू आला. डू म्हणते. म्हणजे डू म्हणजे भरपूर. डू शब्द एक अक्षरी शब्द आहे. डू. रगड, भरपूर, माइंद. त्याचा उतो आला, डू आलं. म्हणून भरपूर झालं, बहु जवळ होय. स्वप्नात काही बी झालं, पण काही तो काहीच न होय. बहु जवळ होय तो काहीच न होय. आणि काही न होणे आहे, काही न होता तो एकटाच आहे. म्हणून ध्यानात घ्या, असं आपल्याला ह्या 3 सिद्धांतांच्या वाव्या आहेत. महाराजांची अशी शैली की सिद्धांताची ओवी आधी टाकते आणि मग त्याला दृष्टांत सविस्तर देते. ध्यानात घ्या, हरिपाठात बी पहिले सिद्धांताची 3च अभंग आहेत. त्याच्यावर सर्व हरिपाठाची रचना आहे. देवाची द्वारिक अभंग, चौविधी दान अभंग आणि त्रिगुण आसार निर्गुण हे 4 अभंग. बस या 3 अभंगावर आधारित सर्व हरिपाठ आहे. 3च सूत्रबद्ध अभंग आहेत. नंतर त्याला पोषक युक्त्या, त्याला पोषक दृष्टांत, त्याला पोषक अनेक प्रकारचा उपदेश, अनेक त्याला कथानक, अनेक भाव, अनेक विचार, अनेक युक्त्या, अनेक प्रकारच्या शब्दाची रचना करून ती 3च अभंग पटवून दिलेली. ती माऊलीची काय शैली. तशा पहिल्या 3च वाव्या आहेत चांगदेव 65च्या सांगितलेल्या. आणि मग आता दृष्टांत सांगतात की सोनेपणा उणे चांगदेवा न यताची झाली लेणे, तेवी न व्यथता जग होणे अंगे जया. सोन्याचा दृष्टांत, त्याला वैभवशाली दृष्टांत आहे मोठा सोन्याचा. कारण सोनले आवडत समजायला, बयाला बी आणि माणसाला बी. संसारात काय? सोनं सोन्यासारखं आहे. त्याच्या सोन्याचा धोरणी होतो. सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या घराला, लावलेलंच असतं नेहमी ते सोन्याचं कुलूप.
कोणाचं? सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला, असे पहिले जात्यावरल्या गाणी होती. पण कुलूप आहे ना, उघडं नाही का वाटते, तू भावा गेली तर कुलूप आहे. सोन्याचं असून तू काय काय करती? आणि त्याची चाबी तर तुझ्या पिशी नाही, आणि सोन्याचं कुलूप लावलेलं आहे, आणि गाणं गाती सोन्या सावकार असो. म्हणून सांगायचं तात्पर्य, सोन्याचं महत्व जगातलंय लोकांना माहिती, लोकांना लय आवडलेलं आहे सोनं. हे लक्षात घेऊन ज्ञानोबाराय आधी सोन्याचा दृष्टांत द्यायला लागली. सोन्यापासून खाली आली मातीकर, नंतर मातीचा दृष्टांत. कारण लोक मातीचं सोनं करणारी महाराज पाहिली, पण ज्ञानोबाराय सोन्याची माती करतील काय करते. म्हणून आधी सोन्याचा दृष्टांत आहे. पहा ना, पाहायचं सोने सोनेपणा उन्हे न येताची झालेली नाही, ते नव्यस्ताचं होणे अंगे जाया. आणि पण नंतर पाण्याचा दृष्टांत दिला, सोन्यानंतर पाण्याचा. कल्लोळ कंचुक न फेळीता उघडे उदक, ते जगेशी सम्यक स्वरूप होतो, आणि लगेच मातीवर आली. परमाणूच्या मांदिया पृथ्वीपणे नवचीची वाया, ते विश्वस्फूर्ती या झाके. म्हणून सोन्याचा, पाण्याचा आणि मातीचा 3 दृष्टांत दिलीत महाराजांनी. तर सोन्याचा दृष्टांत श्रीमंतासाठी, राजवाड्यासाठी, वैभवशाल्यासाठी. पाण्याचा दृष्टांत सर्वसामावेशक माध्यमासाठी, आणि मातीचा दृष्टांत शेतकऱ्यासाठी, मजुऱ्यासाठी, सगळ्यासाठी, समजा तळागाळातल्यासाठी. माऊलीची भाषा आहे. सोने सोनेपणा, पण सोनं इतकं दिमाखात बसले, सोन्याचा दृष्टांत देऊन सोनं लक्षात घेऊ नका, सिद्धांत लक्षात घ्या. महाराजांना सोन्याला तोडीले, सोन्याचा दृष्टांत केलाय आणि सिद्धांत लक्षात दिलाय. पण काय असतंय कीर्तनात प्रवचनात दृष्टांत तुटले ध्यानात राहत असते. सोनं सोनं म्हणल्यावर सोनं ध्यान देतं की भरमागण लॉकेटन शेवण फिसन हे तिकडच मन जाईल. नाही तर त्या सोन्याला दृष्टांत म्हणून वापरायचं का सोनच मनात घेऊन जायचं? सोनं महत्वाचं नाही, सोनं महत्वाचं नाही, हे आधी जाणं. शेवटी तिसरा दृष्टांत मातीचा दिलाय. हे पहा, सोनं महत्वाचं का माती महत्वाची जर प्रश्न विचारला, कस काय असं विश्लेषण करा. खरं उत्तर खरं आहे तुमचं, पण आम्हाला स्टेप सांगा. गणिताचं उत्तर सांगून नुसता फायदा नसतो, स्टेप बाय स्टेप उत्तर आलं पाहिजे. मग सोनं महत्वाचं का माती महत्वाची तुमच्या करता? बाया करतावी, माणसा करतावी, सोनं महत्वाचं का माती महत्वाची? बरं, सोनं जास्त वापरात आहे का माती जास्त वापरात आहे? बरं, सोनं नसल्यावर अडचण येईन का माती नसल्यावर अडचण येईन? त्यांना मातीला भाव नाही का महत्वाची नाही? महत्वाची आहे. सोन्याला नुसता भाव आहे, कंतारता असल्यामुळं का महत्वाचं आहे? तितकं महत्वाचं नाही. हे पहा, सोन्यात अन्नधान्य पिकन का मातीत? आणि बिगर अन्न धान्य पिकल्याचे माणसं पशु पक्षी प्राणी वाचतेन का सोन्यानं वाचतेन का अन्नधान्यानं? अन्न सोन्यात उगन का मातीत? मग अन्नामुळे जिथे का सोन्यामुळे माणसं हे समजी पशु पक्षी प्राणी? मातीमुळे जिथे का सोन्यामुळे? मग मातीमुळे स्वाभाविक का सोन्यामुळे? पाहतो उलट झालं पहा, उलटा मार्ग नीट. समजायची स्वभाव जिथे असल्यामुळे स्वभाव का सोनं असल्यामुळं? ध्यानात घ्या बरं का. खाल्ल्यामुळं स्वभाव का लिहिल्यामुळं? आणि खायचं अन्न ते सोन्यात पिकत का मातीत? मग तुमच्या करता आमच्या करता सोनं महत्वाचं आहे का माती? पण मातीत याची जाती आली तरी करायला का? काय झालं का? जे मातीत गेले त्याला हे कळालं होतं का? आणि आपली बी मातीत जाती आली तरी करायला का? लय फटका हल्ला काय? हे सोनं महत्वाचं नाही असं कळालं का नाही? आता कळालं का? महाराज समजा सोनं इकडे ठेवायचं आमच्याकडे. आणि तुम्ही काय करा, भार माती आणून मी माती देतो तुम्हाला, तुम्ही सोनं द्या मला. अरे सोनं खरंच महत्वाचं नाही. आणि हे कोणाला कळावं? मा करायला कळावं. म्हणून तुकाराम महाराजांना अभंग केलाय की तुळशीवरी सोने हे तो गाढ वाचे लेणे.
पण काही काही लोकांना तुळशीच्या मान्यावर सोन्याचे पत्र घातले त्याच्यावर. आणि तुकाराम महाराज म्हणले अरे तुळशी तुळ ध्यानात घ्या, माळ घालणाऱ्या लॉकेट घालू नाही. तुळशीवरी सोने हे तो गाढ वाचेले नाही. कारण त्या तुळशीचा त्या पवित्र माळेचा अपमान आहे, त्याच्यापेक्षा चमक काहीतरी घातलं ते महत्वाचं नाही, ते घातलं त्यानं काही होत नाही, ते घातलंय ते महाग असन जगात. येड्याच्या बाजारात महाग असेल ते कोणाच्या बाजारात दूध महाग आहे का दारू काय महाग आहे लिटर न आणल्यास. येड्याच्या बाजारात दारूला भाव आहे बर का. कशाच्या येड्याच्या बाजारात दारूला भाव आहे, पण दारू महत्वाची नाही भाव असून काय. मग महाग दारू प्यात जावं का स्वस्त दूध प्यात जावं. मग स्वस्त प्यानारा येडा का महाग प्यानारा येडा काय कळत ना. हाच ते काय हे सांगितलं नाही पुढे हाच म्हणून सांगायचं तात्पर्य सोनं महत्वाचं का माती. बर हे मालकरी घालून गण लावून ज्ञानेश्वरी वाचून अभंग पाठ असून कळू नाही का. कीर्तन सांगणाऱ्याला मुदी असावं का. त्याची मुदीतच बुद्धी जर गुंतली आणि सांगणारी त्याची मुदी पाहते का त्याच्या तोंडातून शब्द पाहते ना आलेली. त्याची मुदी पाहून त्याचं रान ध्यानात येईन, त्याची फॅट पाहून याच्या मनात फॅट बसून ऐकणाऱ्याच्या काय त्याची फॅट पाहून यात लुसू पाहते तर काही लोक हे लोकांचं अवघड असतं. महाराज महाराज तुम्ही फॅट गावाच्या बाहेर सोडी जा, तुम्ही पायी या थोडं, तुम्ही लोकात शिरा. साधू संत लोकात शिरून लोकात सांगितलं त्यानं, लोकात शिरून 4 माणसासारखं राहिली ती. त्याला राहता येत होतं कसं त्याला भीत पेलता येत होती, पण ती पायी चालले. काय करीत ते महाराज काय करता येत ना करी नव्हतो काय, पण त्याने काहीच नाही केलं. ते थोडंफार केलं तर याच्यासाठी याची भोंड जिऱ्यासाठी केली, घरासाठी त्याचा मोठेपणा करायसाठी नाही केलं. आताची महाराज उतरत नातन, टकल्यास सोडी नातन, गाद्यास सोडी नातन, फॅटीस सोडी नातन, लाकीतच काढी नातन, मोत्याच काढी नात बोटातले. आणि लोकाला विषयासक्ती वाढन असं महाराजांना राहू नाही. लोकाला वैराग्य बांधन असं राहा. म्हणून वैराग्य हे कीर्तनकाराचं वैभव आहे का भोग. कानात घातलं, गळ्यात घातलं, मनगटात चमकापाटा केला घडीला. मोबाईल असताना घडी कशाला तुला हातात. फुकीर आहेस तू, महाराज कशाचा आहेस तू, मूर्ख आहेस तू. पाण्यासारखं पाणी त्याच्यावर ढाळलं, मूर्ख आहे का महाराज आहे. लोक तू त्याच्या नाद लावशील ना, तुलाच कळावं हे महत्वाचं नाही. घरी असलं संत का ठुईते लॉकर मध्ये ठुई तिकडं. लोकांना भूषण दाखवू नको त्या सोन्याचं. ध्यानात घ्या, सोन्यापेक्षा माती महत्वाचं आहे असं लोकांना शिकवू. महाराज म्हणते की माणिक पाषाण त्या अभंग सांग ना. म्हणून सोनं महत्वाचं का माती महत्वाची. बरं इतकं कळून बी ध्यानात घ्या, तुम्ही वाटानं चालली. देव महत्वाचा का सोनं महत्वाचं. देव महत्वाचा. मग रामदेव आहे का नाही. हा मग रामाची मूर्ती तुम्हाला वाटानं गोष्टी वाटानं रामाची मूर्ती एक रावणाची मूर्ती एक पाहिलेली दिसली वाटानं चालताना. तुमचा काय तुमच्या भाग्यात असं 10 तोंडाचा रावण असा पाहिलेला एक मूर्ती आणि प्रभू रामचंद्राची अशी चांगली 1600 वदन मूर्ती सगून अशा 2 मूर्त्या दिसल्या. तर तुम्ही उचलून कोणती घेता. मालकरी असल्यामुळं, वैष्णव असल्यामुळं, माळ असल्यामुळं, भजन मानणारा असल्यामुळे कोणती उचलून घेता. सोन्याची असेल ती घेऊन. पण रावणाची सोन्याची होती आणि रामाची मातीची होती. अशी सुंदर होती रंगीलेली, पण कशाची होती. मातीची. मग आपण भक्त येत, मग आपण कोणती घेतो. आपण रावणाचे भक्त का रामाचे भक्त. असं म्हणून आपल्याला सोनच आपल्या डोक्यात आहे. कारण की आपण बरची मूर्ती इकायची का पूजा करायची. कशाला पाहिजे मूर्ती तुम्हाला. तुम्ही मूर्ती बाजारात आणता इकायला का पूजा करायला.
आणि पूजा रावणाची करायची का रामाची त्या मूर्ती. पण खरंच ती मूर्ती रावणाची ती रामाची जरी असली तर तो इकीन का ठेवीन तशीच. मग राम इकरी करायचा का? इकरीच काढा त्याच्यावर कमी चालली असं. हा असं बरं जाऊ दे, आपला विषय विस्तार झाला. म्हणून सोनं महत्वाचं नाही, पण म्हणून सोनं दृष्टांत इथं सिद्धांत नाही. सोनं काय सोन्याची पायरी करून आपल्याला देवाकडे नेले. ज्ञानोबा रायला सोन्याची पायरी केली सुरुवातीला. तुका म्हणे पावट्यानी करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गाच्या सुखाला देखील तुकाराम महाराज पावटची पायरी करते. नाही सांग देवाच्या समाधीला बी पायरी केली ज्ञानेश्वर महाराजांना. त्याच्या पलीकडे चल म्हणले तिच्या तुला पुढे समाधीला ओलांडून पलीकडे जाय. ध्यानात घ्या. म्हणून सोनं महत्वाचं नाही, पण महत्वाचं नसलेलं व्यवहारात लोकांना महत्वाचं वाटलेलं सोनं चमकी नरम असलेलं आणि दुर्मिळ असल्यामुळे त्याला भाव आहे. त्याला कशामुळे भाव आहे जगात? ते एकतर चमकत आहे, दुसरी वस्त टिकत आहे, तिसरी वस्त ते वाकत आहे बर का, आणि चौथी गोष्ट ते दुर्मिळ आहे. गंजत नाही. पण मग गंजत नाही म्हणजे टिकत आहे, म्हणजे चमकत आहे, वाकत आहे, टिकत आहे आणि दुर्मिळ आहे. चार लक्षणे ध्यान घ्या. सोन्याला भाव कशामुळे? जर सोन्याची दगड असते अशी कुठे पाहिलेली तर सोनं तोयावर नसते इकलं. आणि दगड जर पाहिलेली असते कुठे बी तर तुम्ही त्या सोन्याची दागिने तर कोणीच घातली नसती. म्हणून मी तुम्हाला एक युक्ती सांगतो की रावण सोन्याच्या छेले आणि बाळ्या कुंडल आणि लाखी तर घालतच नव्हता. कस काय? अहो त्याची घरण पायरेन संडासन बाथरूमन विटान वटेन उंबर वटेन कशाची होते? सोन्याची होती. आणि तो कशाला घाली नाही असेल? तुम्ही दगडाची मणी गाड्यात घालता का? खाऊन घरून दगडाची येतो ना विटामनावा. तसं रावण कधीच अलंकार घालीत ना. कशाला घालीन सोन्याची? तो घालीचा असला तर हिऱ्याची, पुन्हा पाचूची, पुन्हा त्याच्यावरच जरी असलं काही तर त्याचं घालीत असं नाही. सोन्याची कशाला घालीन? त्याची घरात होत तशी. म्हणून असो, म्हणून सोनं दुर्मिळ असल्यामुळं कमतरता आहे त्याची, म्हणून त्याला महाग आहे. ते टिकत आहे, ते चमकत आहे, ते वाकत आहे. म्हणून काय तो धातू थोडा जगात प्रसिद्धीला आला. पण अशा प्रसिद्धीला आलेल्या धातूचं ज्ञानोबा रायानं काय केलं? दृष्टांत केला की सोनं येते, ते सोनं अलंकार नावाला येतंय, पण सोनेपानात काही कमी येत नाही, सोनंच असतंय. म्हणून ध्यानात घ्या, अलंकार ला वलांडून सोनं पाहता आलं पाहिजे. कशाला अलंकार वलांडून? मुद्दी पाहता असताना तुम्हाला मुद्दी दिसायली का सोनं दिसायली? तिथं मुद्दी आहे का सोन आहे? मुद्दी कुठे आहे? कल्पना. हे पहा, ध्यानात घ्या, मुद्दी तिथं नाहीच, छाला तिथं नाही. छाला कुठे आहे मग? कारण सांग का, तुम्ही बोट लावलं छाल्याला लागलं का सोन्याला लागलं? मग तुम्ही मोडलं वजन छाल्याचं आलं का सोन्याचं आलं? बरं तो आकार आहे असा इतका त्याचं जे आकारमान आहे तर ते आकारमान सोन्याचं आहे का मुदीचं आहे? हे आकारमान सोन्याचं आहे, वस्तुमान म्हणजे वजन बी कशाचं आहे? सोन्या. बरं पिवळं दिसतं ते मुदी आहे का सोनं आहे? बरं ते हाताला कणखर लागत आहे तर ते सोनं आहे का मुदी? बोटाला असं चापल्यावर त्याचा कठीण स्पर्श होतो, कठीण सोनं आहे का मुदी? पिवळं सोनं आहे का मुदी? वजन सोन्याचं आहे का मुदीचं आहे? आकारमान सोन्याचं आहे का मुदीचं आहे? बरं तुम्ही डोळ्याद्वारे तुमची वृत्ती तिथे गेली, सोन्यावर पडली का छाल्यावर पडली? बरं का सोन्यावर पडला का छाल्यावर पडला? तुम्ही बारकाईनं पाहिलं पाहिजे. बरं तुमची वृत्ती सोन्यावर पडली का मोदीवर पडली? बरं तुमच्या वृत्तीत ज्ञान सोन्याचं झालं का मोदीत झालं? मोदी आणली कुठून? ध्यानात घ्या, मुद्दीच सोनं असताना काल्पनिक कल्पित भान आहे, कल्पित वास्तव नाही. वास्तविक सर्व रूपानं सोनं आहे तिथं. तिथंच मुद्दी नाही, मुद्दी तुमच्या मनात आहे. मुद्दी हे नाम आणि मुद्दीचं रूप तुमच्या मनात कल्पना आहे, टाकून देते नाही. तिथं नाही बुद्धी अजिबात.
तिथं बोरमाळ नाही, तिथं शिवणपीठ नाही, तिथं मुद्दी नाही, तिथं मोरणी नाही, तिथं बाई नाही, तिथं बुगडी नाही, तिथं फक्त सोने. आणि सर्व चौकून तपासा, प्रकाश सोन्यावर पाळलाय, वृत्ती सोन्यावर पडली, वजन सोन्याचं आहे, आकारमान सोन्याचं आहे, पिवळा कलर सोन्याचा आहे, वस्तुमान सोन्याचं आहे. सोनारानं सोनं घडलं का मुदी घडली? ते हातोडी कशाला हाणली? मुदीला हाणली का सोन्याला? मला सांगा बरं. त्या आयरणीवर काय धरलं? भटी काय टाकलं? आणि मग कुठं मुद्दी मला मला दाखवा ना, मुद्दी कुठे तू दाखवा. मुद्दी मानायला आहे का दाखवायला आहे? दाखविता येते का? फक्त मानता येतील, मानता येतील. ध्यानात घ्या गोष्ट. फक्त मानण्याच्या अंशात, मानसिक आणि वाचिक अंशात बुद्धी, अस्तित्वात मुद्दी नाही, अस्तित्वात छाला नाही, अस्तित्वात अलंकार नाही, अस्तित्वात सोने. आस्ती भाती प्री, आवडलं सोनं का छाला? सोनं आहे, सोनं का छाला? आणि ज्ञान सोन्यात झालं का छाल्याचं? सोन्याचं झालं. पण सोन्याचं झालेलं ज्ञान छाल्याच्या कल्पनेखाली, छाल्याच्या नावाखाली झाकलं. नामरूपी अंगी लाविला विटाळ. म्हणून विवेकानं नामारूपाचा बात करायचा आणि असल्याला पाहायचं. तसं हे जगत नामरूप आहे. नामारूपाचा बात करून असल्याला परमात्मा पाहायचा. असल्याला परमात्मा पाहता येतो. सोने सोनेपणाहुनी न येताची झालेली तेवी न व्यसता जग होणे अंगे जा. सोनं त्या छला वाहण्यात खर्चलं नाही, छला वाहण्यात वजा झालं नाही, छला वाहण्यात त्याच्यात काही विकृती आली नाही. सोनं सोनच राहून छला भासलं. तसं ब्रह्म ब्रह्मच राहून जग भासलं. ब्रह्म ब्रह्मच राहून जीव भासलं. ब्रह्म ब्रह्मच राहून आत्मा भासलं. आत्मा भासलं अविद्येमुळं. ध्यानात घ्या. जीव भासला कर्तृत्व भोक्तृत्वामुळं, मनामुळं. ध्यानात घ्या. आणि जग भासलं इंद्रियामुळं. कशामुळं? काय काय भासलं? इंद्रियामुळं जग, मनाच्या कर्तृत्व भोक्तृत्वामुळं जीवपणा, आणि अविद्या उपाधीमुळं आत्मपणा. अविद्या उपाधी, अंतकरण उपाधी असली की आत्मपणा, आणि उपाधी गेली की ब्रह्म पहिलंच आहे. निरुपाधी पहिलंच ब्रह्म आहे. पण ह्या उपाधीमुळं, जग सत्यत्व बुद्धीमुळं आत्मपणा, जगाच्या अहम मम जीवपणा, बर का. आणि इंद्रियामुळं, इंद्रिय भ्रांतीमुळं जगपणा. कशामुळं? म्हणून काही बी भाव द्या, हे आपलं ब्रह्म कुठं जात नाही, ब्रह्मच आहे. खोट्या उपाधीमुळं आत्मभान झालं. खोट्या मनामुळं, कर्तृत्व भोक्तृत्वामुळं जीव भान झालं. आणि खोट्या इंद्रियामुळे जग भान झाले. जग भान खरं नाही, जीव भान खरं नाही, आत्मभान बी खरं नाही, ब्रह्मच खरे. फक्त जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. सोनच खरंय, अलंकार खरं नाही. हे अलंकार नामी ते तुका म्हणे तेशी आम्ही. जरी करता अनेक रूपानं स्वभाव असली तरी एक ब्रह्मच आम्ही ओळखलं. आणि याला दुसरा दृष्टांत द्याला की कल्लोळ कंचुक न फेडिता उघडी उदक. कालच आपण दृष्टांत पाहिला की पाण्याची साडी जरी गंगामायानं पांघुरलेली असली तर ती साडी सोडून उघडवाचं काम नाही तिला. त्या साडी सहित कल्पना करा साडीची, पण साडी सहित ती उघडी. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. गादी गौसनी न काढता उघडी एक झाकलेली. कालचा दृष्टांत काय? गौसनीनं झाकलेली का नाही गादी? गौसनी काढून उघडी करायची का गौसनी सहित उघडी? गौसनी सहित उघडी. ध्यानात घ्या ही गोष्ट. त्याप्रमाणे जगाचा कपडा, जगाची उपाधी बाजूला करून देवाला पाहतं का जगासहित देव आहे? जीवपणाचा कपडा बाजूला करून देव पाहता का जीवपणा सहित देवच आहे? म्हणून काहीच नाही. म्हणून अन्वयामध्ये, भक्तीमध्ये हे सर्व आहे तसंच देव. अवघा देवची झाला सर्व देवच देवे. आणि याला तिसरा दृष्टांत त्याला महाराजानं की परमाणूच्या मांदिया
पृथ्वीपणे नवचीची वाया ते बी विश्वस्फूर्ती या झाकवे ना जाऊन परमाणू म्हणजे पृथ्वीचा जे कण आहे अणु शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक पदार्थाचा लहानातला लहान भाग ज्याची पुन्हा अंश होत नाही ज्याचा पुन्हा भाग होत नाही असा अंतिम भाग प्रयोगशाळेत प्रत्येक करून 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 एक कण आहे लोखंडाचा घ्या सोन्याचा घ्या त्या कणाची 2 केली पुन्हा एक टाकून द्यायला बाजूला त्याची 2 केली तो बाजूला टाकला त्याची 2 केली असं सूक्ष्मदर्शक यंत्राखाली प्रयोगशाळेत जर कणाचे कण 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 करीत राहिले तर अंतिम एक कण राहतो त्याचा पुन्हा भाग होत नाही त्याला म्हणतात अणु त्याचं पृथक्कीकरण करून करून पुन्हा होत नाही जिथं थांबत नाही प्रयोगशाळेत करणाराची हात थांबतील क्रिया थांबती आणि तो त्याचा पुन्हा भाग होत नाही असा अंतिम भाग लोखंडाचा असो सोन्याचा असो मातीचा असो पोलादाचा असो सप्तधातूपैकी कशाचा असो किंवा पाण्याचा असो वाऱ्याचा असो वार पाणी पृथ्वी 3 भूताचे अणु आहेत आकाश आणि अग्नीचे अणु नाहीत काय नाही तर वाऱ्याचे अणु आहेत म्हणून H2O हे जे संज्ञा आहे ना पाण्याची तर H म्हणजे हायड्रोजन हायड्रोजनचे 2 अणु आणि O म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजनचा 1 अणु हे 3 अणु मिळून पाण्याचा 1 रेणू असो म्हणून पाण्याचे अणुरेणू आहेत वाऱ्याचे अणुरेणू आहेत पृथ्वीचे अणुरेणू आहेत अग्निशक्ती तिला अणुरेणू नाही पदार्थ नाही ती शक्ती हे 3 पदार्थ आहेत पृथ्वी पाणी आणि वार काय पदार्थ विज्ञानामध्ये मोडतील आणि अग्नी पदार्थ नाही शक्ती प्रकाश पदार्थ नाही शक्ती म्हणून हाताला येत नाही ती अशी आणि आकाश बी शक्ती रूपच आहे अवकाश हाताला येत नाही कोण्या इंद्रियाच्या प्रयोगशाळेमध्ये त्याच्यावर काही करता येत नाही असो म्हणून सांगायचं तात्पर्य काय की स्थान आहे पोकळी देश आहे आकाश आणि देशात शक्ती अग्नी आणि त्या शक्तीच्या माध्यमातून ह्या 3 भूताचा व्यवहार होतो ते 3 भूत शक्तीनंच चालते अग्नीच्या शक्तीनं वारं जे कमी जास्त होते ते अग्नीमुळं उन्हाळ्यात का वारं सुटतंय हिवाळ्यात का मस्त राहतं शांत अग्नीने त्याची गती आगती होत असते वाऱ्याची पाण्याचा सुद्धा सर्व जलचक्र अग्नीमुळे सूर्यामुळे चालते आणि पृथ्वी सुद्धा सूर्याच्या भोवतालू सूर्याच्या संतुलनात सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये फिरत असते सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होत असते तापत असते म्हणून एका अग्निशक्तीच्या नियंत्रणात हे 4 भूत आहेत आणि 3 भूत आहेत आणि 3 भूताला अणुरेणू आहेत पण त्याच्यातल्या पृथ्वीचा मार्गान दृष्टांत द्याला की पृथ्वीचे जे अणुरेणू आहेत अनंत अणुचा पुंज म्हणजे पृथ्वी सप्त धातू आहेत तिच्या पोटात काही खनिज आहेत तिच्या पोटात कोणाच्या पृथ्वीच्या अनेक रूपानं अनेक खनिज अनेक धातू अनेक खडक अनेक प्रकारच्या मात्या एकत्र येऊन पृथ्वीचं स्वरूप आहे त्याच्याचं स्वरूप आहे आवा ढव्य ही पृथ्वीचा भूगोल आपल्याला प्रतिती आला त्याचं स्वरूप सांगायला लागलो मी आणि त्याच्यात जे अणुरेणू आहेत एक जर आपण दगड घेतला दगडाचा जर बारीक कण काढला त्या कणाचे जर बारीक बारीक भाग केले तर ते अणुरेणू आहेत सुईच्या टोकावर बसन एवढा जरी कण घेतला दगडाचा विटीचा मातीचा तरी त्याच्यात लाखो अणु आहेत किती येतं जे आपल्या नजरेला येत नाहीत पण इतके जरी मग दगड जर घेतला बीट घेतली तर किती अणुरेणूचा पुंज येतो अणुरेणूची एक मोठी समष्टी एक दगड म्हणजे ते तिथं म्हणून असो पण ज्ञानोबा राय म्हणते जितके जरी अणु मोजले तुम्ही तर सर्वात पृथ्वी कशी आहे एक आहे अनेक अणुच्या अनेकपणानं पृथ्वी अनेक झाली नाही अणु मोजले पृथ्वी एक आहे मोजायचं काम नाही विटा घराच्या मोजता येते माती मोजता येत नाही भर गावातले मोजता येते माती मोजता येत नाही गाव मोजता येते देश एक असतो देश मोजता येते पृथ्वी एक आहे मोजता येत नाही पृथ्वीला एक म्हणायचं की देश किती आहेत अनेक किती खंड आहेत किती बेट आहेत पृथ्वीवर हा
आता हे तर पौराणिक भाषेतलं बोल नाही, पण आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप खंड, ऑस्ट्रेलिया खंड, असे किती खंड आहेत. त्या पृथ्वीवर पाहिले तर अनेक जिथे जिथे बेट आहे, पाण्यातून वरी आलेला पृथ्वीचा जो भाग आहे त्याला खंड म्हणतात, आणि जे लय बारीक आहे त्याला बेट म्हणतात. अंदमान निकोबार सारखे जे बेट आहे, द्वीप समूह द्वीप, आणि याला बी द्वीप म्हणत होते पहिली. असो, जम्बू या द्वीपा माझी हे बी द्वीप असो, पण मग द्वीपानं मोजा की देशानं मोजा की राज्यानं मोजा की गावानं मोजा का घरानं मोजा, पृथ्वी मोजल्या जात नाही. पृथ्वी एकच आहे. सर्व गाव, सर्व घर, सर्व राज्य, सर्व देश आणि सर्व खंड मिळून भूगोल एक आहे. पृथ्वी वाया गेली नाही, वेगळी अनेक झाली नाही. म्हणून परमाणूच्या मांदिया म्हणजे समूह किती येत, म्हणून माणूस आहे ना तितक्या परमाणूचा तितक्या पेशीचा समूह आहे. कुत्र आहे ना तुमच्या घरातलं तर तितक्या पेशी एकत्र येऊन झालेला पुतळा आहे तो, तितक्या पेशीचा संच आहे, ते समूह आहे. प्रत्येक तुमच्या घरातला दगड, तुमच्या घरातला मोबाईल, तितक्या त्या अणुरेणूचा संच आहे तो. परमाणूची मांदी आली ती परमाणूचा समूह आहे तो, वस्तू नाही, हे माईक नाही. लोखंडाच्या अणुरेणूचा समूह आहे, संच आहे, परमाणूच्या मांदी आहेत. आणि अशा परमाणूच्या मांद्या वीट आहे, घर आहे, दगड आहे, देश आहे, सर्व पृथ्वी परमाणूचा संच आहे. पण परमाणूच्या मांद्या जरी पुष्कळ असल्या तरी पृथ्वीपणे नवचेची, पृथ्वीपणानं ती वेगळे नाही, एकच एक पृथ्वी. म्हणून ध्यानात घ्या, खपर आणि पाषाण दोन आहेत का एक? रूप दोन असतील, एक आहे बरं, एक आहे. खपर मुरुम आणि पाषाण कसे येत, एक जरा नरम आहे, एक कडक आहे म्हणून त्याला म्हणले. पण नरम कडकपणा जरी असला तर पृथ्वी कशी आहे, एक आहे. बरं, पाषाण आणि लोखंड, बरं लोखंड आणि तांब, बरं तांब आणि चांदी, लाल तांबडे, लाल पानात आणि पांढरेपणात फरक आहे. पण पृथ्वी कशी आहे, एकच आहे. कठीणपणा, मलिनपणा, जडत्व एकच आहे. आणि चांदी आणि सोनं, पांढरेपणा आणि पिवळेपणा दोन जरी असला रंगात तरी स्वरूप कसं आहे, पृथ्वी एकच आहे. चिंतामणी, हिरा, पाचू, अरे काही नाव घ्या, पृथ्वीच रूप आहे. गार, हाडा, गजगा, पखान, काही म्हणा तुम्ही, काय ती एकाची माती. मग मातीपानामध्ये जसा भेद नाही म्हणून पृथ्वीपणे नवचीची वाया, त्याप्रमाणे काही बी घ्या तुम्ही, रूप घ्या, रस घ्या, गंध घ्या, स्थूल घ्या, सूक्ष्म घ्या, प्राण घ्या, इंद्रिय घ्या, मन घ्या, बुद्धी घ्या, आभास घ्या, आत्मा घ्या, माया घ्या, काविद्या घ्या, ईश्वर घ्या, बर का, विश्व घ्या, तेजस घ्या, प्राज्ञ घ्या, प्रत्येक आत्मा घ्या, बर का, विराट घ्या, हिरण्यगर्भ घ्या, अव्याकृत घ्या, शिव घ्या, अनेक भानगड्या. एवम शिव आणि पृथ्वीवरी भासती पदार्थाची अपरी प्रकाशिते एक सरी समिती एकच आहे, वेगळं काहीच नाही. म्हणून परमाणूच्या मांदिया पृथ्वीपणे नवचेची वाया, ते विश्वस्फूर्ती या झाकवेना जो. त्याप्रमाणे विश्वाच्या रूपाने स्फूर्ती, ही स्फूर्ती बर का, फक्त ध्यानात घ्याता. व्हिडिओ युक्ती पाहून संपू आपण या ओळीवर. जगात जे पहिले आकार दिसतात आपल्याला बाहेरून, ती आकृती काय, आकृती. ध्यानात, एवढी युक्ती ध्यानात घ्या, लक्षात आली तर खूप चांगली आपल्याला स्फूर्ती लक्षात येईल. आकृती आहे ना, जगात जे जे काही दिसतंय काय, आकारवान आहे, आकृती. लक्षात आली का आकृती? आता आकृतीवर जो व्यवहार होतोय, देण्याचा, घेण्याचा, येण्याचा, जाण्याचा, हलण्याचा, उठाठेव करण्याचा, ही कृती व्यवहार काय. म्हणून आकृतीवर होतो व्यवहार, ती कृती बर का.
आकृती सर्व पृथ्वी पाणी या पंचभूताची म्हणून, कृती तेवढी पंचप्राणाची, पंचप्राण आणि कर्मेंद्रियाची कृती, आकृती पंचभूताची जगातल्या, शरीराची पण आकृतीच आहे पंचभूताची, कृती कर्मेंद्रिय आणि प्राणाची, वृत्ती मनाची, स्फूर्ती इथं विशेष स्फूर्ती ती आभासाची इथं बर का. पहा काय काय आता काय काय आकृती कळायली, कृतीनं आकृतीवर व्यवहार व्हायलाय, वृत्तीनं व्यवहार आणि आकृती कळायली, पण कळायली कुठं? स्फूर्तीत. पुरे जे बुद्धी पुरे आहार निशी त्याचं स्फुरण व्हाले, ज्ञान व्हाले. कशाचं? आकृतीचं ज्ञान आकृतीला नाही, स्फूर्तीत आहे, स्फूर्तीला आहे. कृतीचं ज्ञान कृतीला नाही, स्फूर्तीच आहे. आणि वृत्तीचं ज्ञान वृत्तीला नाही, स्फूर्तीच आहे. आणि स्फूर्तीचं ज्ञान यायला नाही, स्फूर्तीलाच आहे. स्फुरे बुद्धी स्फुरे आहार, पण ही विशेष स्फूर्ती आभासाची, जाणण्याची, व्यवहार व्हायलाय, प्रगटता व्हाली परमात्म्याची सत चित आनंद रूपानं, असंग रूपानं. हे पहा, सत चित आनंद हे कळतच नाही. सत जगात वाटतंय, कालच महाराजांनी सांगितलं. सिद्धी हेच वाटतोय, आनंद विषयातच वाटतोय, नाही तर झोपीत वाटतोय, नाही तर समाधीत वाटतो, चांगदेवाला अवस्थेचा आनंद वाटतोय. म्हणून ध्यानात घ्या, हळवारपणानं ध्यानात घेतली गोष्टी तर सत हे नाही मी, चित हे काहीच नाही मी, आनंद हे काहीच नाही मी, आणि सचितानंद असल्याला मी असंग याच्यात डुबलेलो नाही, याने कलंकित झालेलं नाही. हे मला काहीच करू शकत नाही, मी असंग आहे, असंग सत्पुरुष आहे, मी असंग पुरुष आहे. कसा आहे? याच्यात राहून याच्यावर जगणार आहे, याच्यात दिसतून याच्यात नाही. पृथ्वी मला मळीत नाही, पाणी मला भिजित नाही, अग्नी मला जाईत नाही, वारं मला सुकीत नाही, आणि आकाश मला सामावून घेऊ शकत नाही. असा आहे मी असंग आहे. पंचभूतात माझा अनुभव याला मी पंचभूताने लिप्त नाही, पंचभूत मला समाटून घेऊ शकत नाही, कव्यात घालू शकत नाही, त्याच्या काव्यात मी सापडत नाही. कोणाच्या? पंचभूताच्या मर्यादेत मी सापडत नाही. असा मी नाही का? कोण आहे मी आकृती आहे का? मी कृती आहे का? मी वृत्ती आहे का? स्फूर्ती रूप असल्याला मी, पण त्या व्यावहारिक स्फूर्तीचं अधिष्ठान असलेली जी ज्ञप्ती, म्हणून स्फूर्तीच्या मागे नियुक्ती, आणि त्या नियुक्तीलाच महाराज विश्वस्फूर्ती म्हणतात. परमाणूच्या मांदिया पृथ्वीपणे नवचीची वाया, तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवे नाजो. विश्वस्फूर्ती म्हणजे समष्टीत असलेली स्फूर्ती. जीवस्फूर्ती आहे इथं, ही व्यष्टीत असलेली अंतःकरणापुरती स्फूर्ती. म्हणून आकृती, कृती, वृत्ती, स्फूर्ती आणि ज्ञप्ती मात्र असलेलं ते तत्व, त्या ज्ञप्ती मात्र असणाऱ्या तत्वाला ही स्फूर्ती जाणू शकत नाही, वृत्ती त्याला व्यापू शकत नाही, कृती तिथं व्यवहार करू शकत नाही, आणि आकृती त्याच्या ठिकाणी नाही. ध्यानात घ्या जरा युक्ती. हे पहा, युक्ती ज्ञानदेव महाराज युक्ती सांगतील. तुका म्हणे नेनो युक्तीची खोली, पण ती खोल युक्ती काय होत असत? एक तर ती नाही कळायला लागली की मन तिथून हुटकत युक्ती. मन असतो चालाक आहे. ध्यानात घ्या, ते जर त्याला झापायसारखं नसलं तर ते सोडून देते. स्टार्टरनं मोटर सोडून दिल्यासारखी लाईन काही पडली की ते स्टार्टर काय काही सोडून देतील, आणि काही स्टार्टर मोटर चालतील. म्हणून ही युक्ती जर वर चढ झाली तर ते लगेच असं खाली मान घालतं, खाली इकडे तिकडे पाहत, ते मोकळ होते. चतुर असले की मोकळ्या ढोरावानी सुटल्या ढोरावानी इकडे तिकडे बावतो आर बघितली. ते बोलत होतं आम्हाला कोण मोकळं झाली, बिल्ड कोणाचं फुटलंय, वारिकातून ढोर कोणचं बाहेर चाललंय, ते वर केला पाहत. आज नाही तर मग काही ढोर काय करते, हाताळते जागीच.
आता चरायचं सोडून रोहाट कशाला करावं त्यांनी तिथं कुठं. आणि काही जोर सुस्त तिथून हे पा तीन 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 धोके आहे तिथं. एक तर इकडे तिकडे चित्त विचलित होतंय ना, तिथंच म्हणा किंवा काही चिंतन करीत बसतंय, नाही तर मग लगेच सुस्त येतंय. काय होतं ते मग डोकले देतात असे. झोपीकडे जायचं एक वेळ चिंतनात ते पा होशवर येताना हे धोके, झोपीकडे जाण्याचा एक, आळसाकडे जाण्याचा एक, व्यवहारात राहण्याचा एक, आणि नाही तर स्मृती चिंतन चालतं दुसरंच काहीतरी की मी वावरात जाईन म्हणलो होतो, आता उशीर होतो काय पण ते काय म्हणते, पाहुण्याकडे जात होतं, त्याचं ऑपरेशन झालं होतं, त्याला जात होतं, आपल्याला पण जाता हे सप्ताह होऊन म्हणलं होतं, आता उद्या दिवस आहे परादिशी जाऊ बोललो समजी चांगली पासिष्टी आमची काहीतरी. पाणी फिरलं आता करा पुंडली का आवडतं काय करा मग आता पाणी फिरलं कशाहून दुसरं तिथं मनातच लागली, मनातच दुसरीकडे वरती गेली स्मरणाकडे चिंतनाकडे, दुसरं काढ उकरून उकांडा उकरायला लागली. काय लागली? कोंबडी उकांडा उकरायला लागली. म्हणजे चिंतन एक दुसरं होतंय चालू, नाही तर बाहेर वरती जाते इंद्रिया वाट, नाही तर आळसून जाते, नाही तर झोपीकडे जाते. ह्या इतक्या याच्याकडून न जाता आपल्याला चिंतनाकडे जाते, इतक्या वाटा चुकायच्यात. अरे मनाला अशी शिस्त लावायची की इंद्रियाद्वारे बाहेर नाही पाठवायचं प्रवचनाच्या. इथं बी काही उकरीत नाही बसायचं मागायला आठवणी बर का. आळसाकडे जाऊ द्यायचं नाही, मस्त बसायचं मांडे घालून टाईट असं, आणि झोपीकडे जाऊ द्यायचं नाही. इतकी जिम्मेदारी ऐकणाऱ्याची, मालकाची जिम्मेदारी असते घर चालणाऱ्याची. काय घर चालवायचं म्हणल्यावर समजायला शिस्तीत लावावं लागतं त्याला, आणि त्याला शिस्तीत राहावं लागतं. तो झोपला 10 वाजता दुसऱ्याला शिस्त लावायला चालला, त्याला आधी शिस्तीत राहावं लागतंय आणि मग समजायला शिस्त लावावं लागते व्यवस्थित बर का. असो मग ह्या चारही दोषाकड नाही गेलं पाहिजे, झोपीकड, आळसाकड, बाह्य प्रवृत्ती आणि अंतर काही बी आठवणी याच्याकडे न गेलं पाहिजे. नाही तर महाराजाकडे पाहता पाहता काय होत असतं, महाराजाची टोपी तिला डाग आहे, चष्मा केवढ्याचा असन, महाराजांचा चष्मा दुसऱ्याच रंगाचा घ्यायला पाहिजे होता, कसा घातला महाराज जरा काळेलीत, महाराजाची केस जरा पांढरीत, डोळ्यातून ना तिकडं. अरे डोळ्यातून तुम्हाला डोळे फक्त घरी काढून ठेवता येत नाहीत म्हणून सांगितलेत, इथं कान वापरायचे. तुम्ही डोळ्या वाटत कॉम्पाऊंड काढली तिकडं हे पा साधं कान डोळे फक्त घरी ठेवता येत नाहीत आणि वाटानं काम येत. काय काय म्हणून आत मांडी घालून बसूस तर डोळे वापरा, नंतर कान सुरू करा. तो अध्याय संपायला गुंडवून ठेवा डोळ्याचा. काय करा मागायला संपलेला अध्याय पुन्हा डबल का वाचायला तुम्हाला पुढचा वाचायचा ना. डोळे बाजूला काढा, सुगंध दुर्गंधाचं बाजूला काढा, नाक चवीच्या आता साध्या चवी पंक्तीत वापरा. आता जरा आंबट तिखट गोडे काही आठवू नका, मला चालू नका. ती भाजी कशी, लिंबू आहे का नाही, तुप आहे का नाही, काय पुन्हा त्या चवी बाजूला काढा आणि कानातले बाकीचे शब्द बी बाजूला काढा. ध्यानात घ्या, तुका म्हणे हाशे का जण नाही कान, लोकांपाशी कान बी ठेवायचं नाही. असं जर आपण ऐकलं तर आपल्याला होश येणे एक प्रकारची, खरंच आपल्याला इथं निर्विकल्प समाधी होऊ शकते ऐकताना. अरे आपण सांगितलं नाही का पर्यंत आवेतापर्यंत निपटी मात्रापर्यंत आपण गेलो का सांगत 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 तोंड गेलं, पण बाकीचे मागत राहिले ना. काय झालं, गुरखी गेला त्या पाहुण्यापर्यंत, पण ढोर मागत हातून द्यायला कोणी कोणी पाण्यावर, कोणी कोणी बोंगाळी, कोणी कोण, आणि गुरखी काय करायचं जाऊन तिथं पारकात कोण गेला, सांगणारा गेला तिथं ब्रह्मापर्यंत, पण ज्यायला चारायला सोडलं होतं बरं माग एका जागेवर राहिली का. म्हणून चला ओळू गाई बैसू जेऊ, अनेक ठाई नाही एके ठाई.
कारण बहु केली बाबा हो वनवन, पाय पिटी झालाय तिकडे शेण आता पोचतोर. म्हणून खांदी भार पोटी भुक, काय खेळायचे सुख. म्हणून तुका म्हणे धावे जरा गडबड करा, करावी तातडी. तुका म्हणे धावेन मग अवघे बरवे. जर बरोबर कल्याण करून घ्यायचं असलं तर अशा रीतीने आपण श्रवण करावं आणि सांगितलेल्या अर्थापर्यंत जावा आणि तिथं आपली भूमिका बांधावा, तिथं आपली स्थिती बांधावा. तद्रुपतान तद निश्चय तद निष्ठेत राहावा. हीच आपल्याला साधू संतांची शिकवण आहे आणि हे आपल्या कल्याणाचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल.